दादाची शाळा कोण आहेत ही मुलं आणि कशा पद्धतीने ती शाळा चालतीये तुझी? भारतातली पहिलीच अशी शाळा असेल की ज्याचं नाव मुलांनीच ठेवलंय. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की जे फुटपाथ आहे ती आमचा बेंच आहे आणि जे आभाळ आहे ते आमचं छप्पर आहे. पहिला विद्यार्थी कसा आला होता तुझ्यापर्यंत? तो असं दोन्ही हातांनी अशी लोक ओढत त्यांनी आणली होती. एक जी आई होती एका विद्यार्थिनीची, ती मला म्हणली की आप नाही लेके जाणे का, आप कालो जादू करते. त्यांना वाटत होतं का मुळात की आपल्या मुलांनी शिकायला? त्यांची मुलं त्यांच्यासाठी इन्कम सोर्स होते. तुम्हाला जेव्हा या सगळ्या मुलांची ऍडमिशन्स करायचे असतात तेव्हा काय त्रास सहन करावा लागला? इमॅजिन करा, सिग्नलवर राहणारा एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जिचा जन्मच त्या सिग्नलमध्ये झाला, जन्माचा दाखलाच नाही मिळाला, तर मग त्याचं ॲडमिशन होणार का? मी त्याचे आधार कार्ड काढले, त्यांच्या फॅमिलीचे रेशन्स कार्ड्स काढून दिले, PPF अकाउंट्स त्या विद्यार्थ्यांचे काढले. मग अशा वेळी खूप अडचणी आल्या आम्हाला. आज जेव्हा मी शाळेचे कुठले कार्यक्रम घेतो आणि जेव्हा प्रेक्षक ते कार्यक्रम पाहायला येतात, तर मला जाताना बरेच प्रेक्षक असं म्हणतात, ही खरंच सिग्नलवर राहणारी मुलं आहेत का? तर माझ्या शाळेतली एक विद्यार्थिनी जी आर्किटेक्चर शिकते, एक मुलगी आहे तिला मास कम्युनिकेशनला यावर्षी ॲडमिशन घेतोय, जी ह्यावर्षी 12वी पास होईल. दुसरी आहे तिला फिजिओथेरपी करायची, तिची नीटची तयारी आम्ही करून घेतोय. आमच्या विद्यार्थ्यांनी राज्यसभा पाहिली, लोकसभा पाहिली, राष्ट्रपती भवन पाहिलं. प्रत्येकाच्या पगारामधला एक भाग शाळेसाठी आहे. माई आम्हाला नेहमी म्हणायची, लोकांचं दुःख समजून घे, तुला आनंद शोधायची गरजच पडणार नाही. तू त्या वस्त्यांना जवळून पाहतोय, आणखीन तुला काय समस्या दिसतात तिथे? आईला असं तिच्या वेणीला धरून गोल गोल फिरवणारी लोक पाहिलेली आहेत मी वस्तीमध्ये. डिलेव्हरी झाल्यानंतर जी जन्मनाळ आहे, त्या दारूच्या जी बॉटल आहे ती काच तोडून त्या सासूने त्या दारूच्या बाटलीने ती कापली. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. सेरोगेसीचा एक खूप प्रकार आहे वस्त्यांमध्ये. मी ज्या शाळांमध्ये शिकवतोय, ज्या वस्त्यांमध्ये शिकवतोय, त्या वस्त्यांमधल्या कित्येक महिला गायब झालेल्या आहेत ह्या सेरोगेसीच्या प्रकारानंतर. दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की वस्त्यांमध्ये धर्मांतराचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे. आपण रस्त्यावरून जात असतो आणि सिग्नल लागला की थांबतो, सिग्नल सुटला की आपण पुन्हा निघून जातो. पण त्या सिग्नलवर आपल्याला आसपास काही मुलं दिसतात जी कधीतरी भीक मागत असतात. त्यांच्या अंगावर कळकट्ट मळकट्ट कपडे असतात, कधी ते फुगे विकत असतात. आणि अशी मुलं पाहिली की थोडा वेळ आपण थांबतो, हळहळतो. पण त्या मुलांसाठी आपण कधी काय करू शकतो का असा विचार खूप कमी लोक करणारे असतात. आणि तसाच विचार त्या मुलांचं शिक्षणाचं काय, ती मुलं आज भीक मागतात पण त्यांच्या शिक्षणाचं काय, ती मुख्य प्रवाहात कधी येणार असा विचार आपल्यापैकी किती जण करतो. पण एक तरुण असा आहे की ज्याने हा विचार केला. त्या मुलांना ते 1-2 रुपये भीक देण्यापेक्षा त्यांना ज्ञान देऊन त्यांना मोठं करणं आणि त्यांचं भविष्य घडवणं, हा विचार त्या तरुणाने केला. तो तरुण अभिजित पोखरणीकर आज आपल्यासोबत आहे. अभिजित, तुझं खूप खूप स्वागत आहे. मला प्रेक्षकांना हे सांगायला आवडेल की अभिजितने दादाची शाळा नावाने एक शाळा सुरू केली जी सिग्नलवरच्या मुलांना शिकवते, त्यांचं भविष्य घडवण्यासाठी. खरं तर तो त्या शाळेमार्फत प्रयत्न करतोय आणि आज आपण त्याच्यासोबतच गप्पा मारणार आहोत आणि त्याचे अनुभव काय आहेत, नेमका हा संघर्ष आणि त्याचा प्रवास कसा आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. अभिजित, तुझं खूप खूप स्वागत आहे लगावबत्तीमध्ये. माझा पहिलाच प्रश्न असा आहे की दादाची शाळा कोण आहेत ही मुलं आणि कशा पद्धतीने ती शाळा चालतीये तुझी? जसं की तुम्ही सांगितलं की आपण सिग्नलला थांबतो आणि अगदीच एखादा मूल दिसतं आपल्याला, आपण हळहळ व्यक्त करतो की मी कधीतरी काहीतरी या विद्यार्थ्यांसाठी करेल. ही जी भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात येते. म्हणजे प्रत्येकाने लहानपणी एकदा तरी असा विचार केलेला असतो किंवा मोठ्यापणी असा एकदा तरी विचार आलेला असतो की जेव्हा माझ्याकडे खूप पैसे येतील तेव्हा या मुलांसाठी मी काहीतरी करणार. आणि मग आपण आयुष्याच्या रेसमध्ये इतके पळून जातो की आपण कधीच त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. आणि कुठेतरी म्हातारपणात गेल्यावर मग लक्षात येतं की मला हे काम करायचं होतं आणि ते करायचं राहून गेलं. आणि मग तेव्हा काही डोनेशन्स वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. असाच काहीसा प्रश्न माझ्या मनात आला होता की मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो त्या कॉलेजपासून जवळ असलेलं एक सिग्नल, त्या सिग्नलवर भीक मागणारी मुलगी. आणि जेव्हा मी तिला विचारलं की तू शाळेला का नाही जात, तर तिने मला सांगितलं की शाळा म्हणजे काही हेच तिला माहिती नाही आहे. अच्छा. आणि मग मला प्रश्न पडला की आपण कुठल्या शहरात राहतो? आपण पुण्यासारख्या शहरात राहतो ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. इतके विद्यापीठं आहेत, इतक्या संस्था आहेत आणि इतकं मोठा संस्थांचा पसारा आहे आपल्याकडे. आणि त्या पुण्यामध्ये त्या विद्यार्थिनीला शाळा म्हणजेच माहिती नाही आहे.
ज्या पुण्यामध्ये सावित्रीमाईंनी, महात्मा फुलेंनी शिक्षणाची बीजं रोवली. पहिली शाळा आपल्या पुण्यातनं सुरू झाली आहे मुलींसाठीची. बरोबर. त्याच पुण्यामध्ये एका मुलीला शाळा काय आहे हेच माहिती नाही आहे. त्यावेळी मला प्रश्न पडला की आपण पुणे म्हणून, एक नागरिक म्हणून किती मागे आहोत. मग तेव्हा संध्याकाळचा वेळ असायचा, अगदीच 12वी झाली होती आणि फर्स्ट इयरचं ॲडमिशन होतं. सगळे मित्र लांब लांब गेलो होतो. मग सगळ्यांना जवळ आणण्यासाठी काहीतरी एक गोष्ट हवी होती मला आणि एक काम पण करायचं होतं. मग सगळ्यांना म्हटलं की आपल्या कॉलेजपासून जे जवळचं सिग्नल आहे ना, तिथं त्या मुलांना शिकवायला संध्याकाळी गेलो तर चालेल का. अगदीच टाईमपासमध्ये सुरू झालेली ही सगळी कहाणी आहे. अच्छा. की कुठलाच ऑर्गनायझेशनल व्ह्यू नव्हता की पुढे जाऊन ह्याची शाळा करायची, संस्था करायची, असं काहीच व्ह्यू डोक्यामध्ये नव्हता. फक्त संध्याकाळी 4 मित्र गोळा करायची आणि त्या सिग्नलवरची जी मुलं आहेत त्यांना शिकवायला जायचं. आणि अशी दादाच्या शाळेची सुरुवात झाली. अच्छा. म्हणजे ती जी एक ठिणगी जी पेटली, त्या मुलीने जी ठिणगी पेटवली मनामध्ये की शाळा म्हणजे काही हीच गोष्ट तिला माहिती नाही आहे, तेव्हा असं वाटलं की अशी शाळा असायला हवी. आता ही तुझी शाळा नेमकी आहे कशी, त्याच्यात किती विद्यार्थी आहेत, ती शाळा कुठे कुठे भरते, किंवा मग ती शाळा चालते कशी, त्याच्याविषयी आम्हाला थोडं सांग ना. ही शाळा म्हटलं की आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं की एक बिल्डिंग असेल, त्याला ग्राउंड असेल आणि मग टीचर्स असतील, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असेल. शाळा म्हटलं की अशी एक डेफिनेशन सुद्धा अशीच आहे RTच्या कायद्यामध्ये. तर जेव्हा शाळा म्हणतो मी त्याला, तर शाळा हा जो शब्द आहे तो भावनेतून आलेला शब्द आहे. म्हणजे मी जेव्हा शाळा म्हणतो तर मी त्याला इमोशनली कनेक्ट होतो. खरं तर हा एक आफ्टर स्कूल प्रोजेक्ट आहे सिग्नलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, की ज्यांना शिक्षणाच्या मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी. पण त्याला मी शाळा का म्हणतो, तर एक इमोशनल अटॅचमेंट राहते जेव्हा आपण त्याला शाळा म्हणतो. तर ही शाळा पुण्यातल्या विविध सिग्नल्सवर भरते. पुण्यामध्ये सध्या काम चालू आहे. पुण्यासोबतच पुण्याच्या बाहेर नवी मुंबई खारघर मेट्रो स्टेशनजवळ आम्ही काम करतो आहे. त्याचबरोबर अमरावतीमध्ये हे काम सुरू आहे. आणि पुण्यामध्ये जर बघायचं झालं तर ही शाळा मार्केट यार्ड, शिवाजीनगर, विश्रांतवाडी, पाषाण, अकुर्डी, कात्रज या भागांमध्ये ही शाळा भरते. अच्छा. आता तू म्हणालास की शाळा हा तो भावनेशी जोडलेला विषय. खरं तर त्याच्या पुढे तू दादा लावून ती भावना अजून सखोल केली आहेस असं म्हणू शकतो. कारण दादा हा प्रत्येकाच्या जीवनातला एक असा आधार असतो की त्याच्यामुळे तू ज्या मुलांना तो आधार दिला आहेस त्यांच्यासाठी ती दादाची शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने दादाची शाळा आहे असं आपण म्हणू शकतो. त्या नावाच्या मागे एक स्टोरी आहे. तर ती स्टोरी अशी आहे की एक पत्रकार मार्केट यार्डच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर जी आमची शाळा भरते तिथे एक पत्रकार आले होते आणि मी पोचायच्या आधीच ते पोहोचले होते. तर तिथे जी मुलं गोळा झालेली होती, तर तिथल्या मुलांना त्यांनी विचारलं, इथं एक शाळा भरते, ती कुठे भरते. तर त्या मुलांनी सांगितलं, त्या झाडाखाली ना दादाची शाळा भरते. अच्छा. आणि मग त्या पत्रकारांनी येऊन आमच्याशी चर्चा केली, कशी शाळा चालते, काय चालते, किती मुलं आहेत, कसं काम करता. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो, पेपर वाचायला घेतोय, तर हेडलाईन अशी होती की पुण्यातल्या सिग्नलवरच्या मुलांसाठी भरते दादाची शाळा. मग ते नाव इतकं आमच्या सगळ्यांना आवडलं आणि सगळ्यांना ते कन्व्हिन्सिंग पण वाटलं आणि ते आपुलकीचं नातं एक क्रिएट झालं की दादा आपला एक मोठा भाऊ आणि तो आपल्याला सांगतोय आणि आपल्याला सगळं छान करायचं आहे. तसं ते दादाची शाळेचं नाव पडलं. म्हणजे तुझ्या शाळेतल्या मुलांनीच त्या शाळेचं नामकरण केलं असं आपण म्हणू शकतो. भारतातली पहिलीच अशी शाळा असेल की ज्याचं नाव मुलांनीच ठेवलंय. किती छान. आणि या शाळेमध्ये कोणत्या वयापासून मुलं आहेत आणि वर्ग कोणते कोणते आहेत तुझ्या शाळेमध्ये? आता शाळेचं स्वरूप आम्हाला थोडक्यात सांग ना. म्हणजे कारण कसं आहे ना की मुलं शिकायला जातात. आता तू सिग्नलवरच्या मुलांसोबत हे काम करतो आहेस, सो ते आधीच वयाने काही मुलं मोठी असतील की ज्यांना बेसिकच नॉलेज माहिती नाही आहे. सो हे सगळं कशा पद्धतीने चालतं? ओके. सो आमच्या इथे वर्ग नाही आहेत, तर ग्रुप्स आम्ही बसवतो. म्हणजे शाळा म्हटलं की तुम्हाला पहिली, दुसरी, तिसरीचा असा वर्ग डोळ्यासमोर दिसतो. तर माझ्या शाळेमध्ये आम्ही 3 ग्रुपमध्ये मुलं डिवाईड करतो. एक जो पहिला ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आम्ही अशी मुलं ठेवतो की जे आत्तापर्यंत कधीच शाळेला गेलेली नाहीत किंवा त्यांना गिरवताही येत नाही, शाळेचा अर्थही माहीत नाही, अशी विद्यार्थी पहिल्या ग्रुपमध्ये ठेवतो. दुसऱ्या ग्रुपमध्ये अशी आम्ही मुलं ठेवतो की जे ड्रॉपआउट्स आहेत, की ज्यांनी मधूनच शाळा सोडलेली आहे आणि त्यांना पैशाअभावी इतर काही रिझन्स असतील त्याच्यामुळे शाळा सोडावी लागली, असा एक दुसरा ग्रुप आम्ही ठेवतो. जो पहिला ग्रुप आहे त्याचं पहिलं म्हणजे प्रोबेशन
नवीन जॉईन केल्यानंतर कंपनीमध्ये प्रोबेशनच असतं म्हणजे माझ्या मते. तर ते त्यांच्या प्रोबेशन पिरियडमध्ये असतात. अच्छा. तर प्रोबेशन पिरियडमध्ये काय की 6 महिने त्यांनी सगळं हात वळवण्यापासून 12 कडी वाचण्यापासून आई, एक दोन पाढे हे सगळी पाठ करायचं. मग त्याचा एक आम्ही बेस पक्का करतो त्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काही वेगळी शिक्षण पद्धती किंवा वेगळा आम्ही सिलेबस बनवलेला असं काहीच नाही. जी लहानपणी उजळणी आपण प्रत्येकाने वाचली आहे ती उजळणी पुरेपूर त्याला शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कारण अक्षर ओळख पासून अंक हे सगळं बेसिक सगळंच म्हणजे जोडाक्षरांपासून 1 2 सगळ्याच गोष्टी आहेत. आणि ते आलं की मग त्याला बेसिक समजायला लागतं की आपल्याला काय करायचंय काय नाही करायचंय. आणि जो शाळा सोडलेला ग्रुप आहे, ड्रॉपआउट ज्यांना आपण म्हणतो, शाळाबाह्य विद्यार्थी जे आहेत, तर त्यांचे आम्ही काउन्सिलिंग करतो, त्यांच्या पालकांचं काउन्सिलिंग करतो, विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करतो की आता त्यांनी शाळा सोडली तर त्याच्या मागं कारण काय आहे. तर बऱ्याच वेळा वेगळी कारणं असतात. म्हणजे अशी क्षुल्लक कारणं आहेत की डब्बा नव्हता म्हणून शाळा सोडली, शाळा लांब होती, यायला जायला सोय नव्हती म्हणून शाळा सोडली, किंवा माझ्या बाजूची मैत्रीण मला खूप चिडवायची म्हणून शाळा सोडली, किंवा त्याच्यापेक्षा वाईट एक उदाहरण द्यायचं झालं तर दादा मी सकाळी शाळेला जेव्हा जायचे तर वडील आईला खूप मारायचे घरामध्ये. तर मग वडील जाऊसपर्यंत तिला वाचवायला घरात कोणीच नसायचं म्हणून मग मला शाळा सोडावी लागली. आईला वाचवण्यासाठी शाळा सोडावी, अशी विविध कारणं असायची. मग त्याचं काउन्सिलिंग करणं, शिक्षण का महत्त्वाचं आहे हे त्यांच्या पालकांना विद्यार्थ्यांना समजून सांगणं, आणि परत शाळा कशी सुरू झाली पाहिजे त्यांची, ते परत शाळेत कसे गेले पाहिजेत ह्याच्याकडे आम्ही पूर्ण भर देतो. आणि जेव्हा ही सगळी मुलं मेन स्ट्रीममध्ये येतात, आता हिथून स्ट्रक्चर सुरू होतं की पहिलीचा वर्ग कुठे बसणार, दुसरीचा वर्ग कुठे बसणार, तिसरीचा वर्ग कुठे बसणार. तर आम्ही प्रत्येक व्हॉलेंटियर्सनी, म्हणजे 120 व्हॉलेंटियर्सची संख्या आमच्याकडे जे ॲक्टिव्ह व्हॉलेंटियर्स आहेत, आणि प्रत्येकाने एक वर्ग वाटून घेतलाय. 4 जणांनी हा वर्ग घेतलाय वाटून, 5 जणांनी हा वर्ग वाटून घेतलाय. पण हे तू म्हणजे वयानुसार सॅग्रिगेशन केलेलं आहे, स्टँडर्डनुसार सेग्रिगेशन केलेलं आहे. तर पहिलीचा वर्ग या ग्रुप सोबत या कोपऱ्याला बसणार, दुसरीचा वर्ग त्या ग्रुपमध्ये त्या कोपऱ्यात बसणार, आणि 8वी नंतरचे जे वर्ग आहेत त्याचा आम्ही एक 2 सेशनमध्ये घेतो. एक सामूहिक सेशन होतो ज्याच्यामध्ये ग्रॅमर, मॅथ्स, जे काही बेसिक्स आहेत की जे त्यांना ग्रुपमध्ये शिकू शकतो 8वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांना, तो एक सेशन होतो. दुसरा एक जो सेशन होतो त्याच्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या स्टँडर्डप्रमाणे बसतात. फक्त एकाच फुटपाथवर 8 वेगळे गट बसलेले असतात. म्हणजे तो पहिलीचा, दुसरीचा, तिसरीचा, चौथीचा असे वेगवेगळ्या गटांमध्ये बसलेले असतात. का तर आपल्याकडे वर्गच नाही आहेत आणि त्या फुटपाथमध्ये कसं पार्टिशन करणार ना. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की जे फुटपाथ आहे ते आमचा बेंच आहे आणि जे आभाळ आहे ते आमचं छप्पर आहे. किती छान. पण आता फुटपाथवर शाळा भरते तर आजूबाजूला रस्त्याने जाणारी वर्दळ किंवा गाड्यांचे आवाज या सगळ्याचा त्रास नाही होत? आता मला एक सांगा की सिग्नलवर राहणारी जी मुलं आहेत त्यांचं अख्खं आयुष्य त्या सिग्नलवरच जात आहे. मग घरातलं जेवण असेल, घरातल्या चर्चा असतील, संपूर्ण जो त्यांची गृहस्थी आहे ती त्या सिग्नलवर त्या आवाजातच चालली आहे. अभ्यास करायला काहीच अडचण येत नाही जितकं मला जाणवत आहे. कारण आम्ही जेव्हा घरी असतो तेव्हा घरामध्ये आपल्याकडे एक वेगळी स्टडी रूम असते जिथे आपल्याला शांतताच लागते अभ्यास करताना. तर ती बेसिक रिक्वायरमेंटच नाही आहे की तिथे बेंच नाही आहे, एक वर्ग नाही आहे, आणि अशा परिस्थितीत ती मुलं तिथे बसायला कशी तयार होतात? मला असं वाटतं की जेव्हा मी त्यांना शाळेत जाऊन बसवलं ना, पहिला आठवडा त्यांना खूप डिफिकल्ट गेला एवढ्या शांततेत अभ्यास करण्यासाठी. आणि परत मग ते बेंच आणि ते शिक्षक ते बोर्डावर येऊन शिकवत होते, 4 भिंत वगैरे, त्यांना ते खूप वेगळं वाटत होतं. कारण की जेव्हा मी माझ्या पहिल्या बॅचचं ॲडमिशन करून दिलं तेव्हा एक मुलांनी आल्यानंतर दिलेले ते रिव्ह्यूज होते, फीडबॅक होता की त्या शाळेत कसं वाटतंय आणि ह्या शाळेत कसं वाटतंय. तर ते म्हटले की त्या आवाजाची त्यांना सवय झालेली आहे आणि त्या आवाजातच सगळं त्यांचं म्हणजे पूर्ण त्यांचा संसारच त्या आवाजावर चालतोय. आणि जेव्हा ते मुलं त्या सिग्नलवर बसतात ना किंवा त्या सिग्नलवर शिकतात तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कधीच बिघडत नाही, हे मी खूप लक्ष देऊन पाहिलं आहे. पण जेव्हा मी त्यांना एका हॉलमध्ये सेमिनारसाठी एखाद्या लेक्चरसाठी घेऊन जातो ना, मग ते सारखं असं इथं तिथं बघत असतात. पण सिग्नलवर छान त्यांच्या ओळखीचं जग सिग्नल आहे, रस्ता आहे, फुटपाथ आहे, आणि कदाचित बंद खोल्या म्हणजे त्यांना त्याच्यात त्रास कोंडल्यासारखं वाटतं. पण मोकळ्या वातावरणात शिकण्याचा आनंद कसा आहे त्यांचा? पहिला विद्यार्थी कसा आला होता तुझ्यापर्यंत ते सांग ना मला. विराज नावाचा मुलगा आहे आमचा एक, सारसबागच्या शाळेत पुढारी ऑफिसच्या समोर तो शिकायचा. मला आज पण आठवतं की त्यांनी ते ब्ल्यू कलरचं टी शर्ट घातलं होतं आणि तो आला होता शाळेमध्ये. म्हणजे
आम्ही गेलो तिथं, तर त्याला म्हटलेलं की असं असं आपण शिकवणार आहे. तर तो म्हटला मैं सबको लेकर आता हूं. अच्छा. मग तो एकटा होता. तो म्हटला सबको लेकर आता. त्याला मी म्हटलं आज खाऊ मिळणार आहे आणि अभ्यास करायला मिळणार आहे. तो म्हटला अभि मैं सबको लेकर आऊंगा. मग तो असं दोन्ही हाताने अशी लोक ओढत त्यांनी आणली होती आणि त्याचा एक हात होता असा होता आणि ती सगळी लोक त्याच्या अवतीभोवती अशी चालत 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 येत होती. आणि ते मला भारी वाटलं की यार हा एवढूसाच आहे आणि एवढं इनिशिएटिव्ह घेऊन सगळ्या वस्तीतल्या मुलांना घेऊन आलाय हा. मग तो म्हटला की आप पडाव क्या पडाने काय. मग शेवटी म्हटलं की शेवटी खायला भेटणार ना, मगच बसतो. म्हणजे खाण्याच्या आमिषामुळे ती मुलं तुझ्यापर्यंत आली होती. स्टार्टिंगला असंच करावं लागलं, कारण की म्हणजे बरेच जण प्रश्न विचारतात की तुम्ही या मुलांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्यांची कन्सिस्टन्सी कशी मेंटेन ठेवता. तर सगळ्यात स्टार्टिंगला मला हेच करावं लागलं की मुलांना बसवण्यासाठी मला खाण्याचं आमिष द्यावं लागलं की आज शिकलात तर जाताना खायला मिळेल. आणि एक आठवडा खायला दिलं. एक आठवड्यानंतर ते जे खाणं होतं किंवा जे काय आम्ही चॉकलेट्स खाऊ वगैरे जे द्यायचो ते कॉम्पिटिशनमध्ये बदल केला की आज जो चांगला अभ्यास करेल ना त्यालाच खाऊ मिळणार. मग जो चांगला अभ्यास करायचा त्याला पुढच्या आठवड्यात खाऊ मिळायला लागलं. मग तिसऱ्या आठवड्यात खाऊ बंद करून टाकला. मग जो 60-65चा काउंट होता तो अगदी 25-1 वर आला. कारण की मग विद्यार्थ्यांना असं वाटलं की खाऊ नाहीच मिळत आहे तर मग जाण्यात काय अर्थ नाही. पण ते 20-25 जे विद्यार्थी होते ना मॅम, त्यांना खरंच शिकायचं होतं किंवा त्यांना ती जी प्रोसेस होती ती खूप आवडत होती. कारण की शाळाच त्यांच्यापर्यंत येत होती ना आणि त्यांना भारी वाटत होतं. त्यातलं एक म्हटलं पण खायला नाही मिळालं तरी चालेल, आज फक्त ती गेम घेतलेली ना मागच्या आठवड्यात ती गेम घ्या. अच्छा. मग तो मला ते बोलला, म्हणजे अभ्यास नाही बोलला तो, ती गेम घेतलेली ना ती गेम घ्या म्हणजे मला छान वाटेल. मग हळूहळू ते मुलं चांगलं शिकायला लागले. मग स्टार्टिंगला आम्ही मुलांकडनं छान इंग्लिशमध्ये मायसेल्फ असं त्यांना समजून रटून घेतलेलं. तर जेव्हा जेव्हा मी शाळा घ्यायचो तर आल्या सगळ्यांना एकेकाला मायसेल्फ बोलायला सांगायचो. मग ते जेव्हा इंग्रजीमध्ये मायसेल्फ सांगायचे ना तर वस्तीतले जे इतर पॅरेंट्स होते ते सगळेजण जेव्हा ते बघायचे तर मग त्यांना असं वाटायला लागलं की यार आपण आपल्या मुलाला पाठवायला पाहिजे होतं, उगाच नाही पाठवलं. मग तो जो 60-65चा जो काउंट अगदी 25 वर आला होता तो 40-45-50 वर आला परत. मग ते रिझल्ट दिसला की ते मुलं यायला लागले. बरोबर. पण सुरुवातीला अगदीच बेसिक किंवा काही माहितीच नाही आहे, लिहायला पण माहिती नाही आहे, तर ते हातात पेन्सिल देण्यापासून किंवा पेन देण्यापासूनची जी सुरुवात होती ती कशी होती? म्हणजे तुमची काय कस लागला असेल त्यावेळेस? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या हातात मी पाटी दिली होती तर तो विद्यार्थी सगळ्यात पहिलं ती पाटी अशी हाताने फिरवून फील घेत होता तो. आणि तो शाळाबाह्य मुलगा होता ज्याच्या हातात पहिली पाटी दिली होती मी. तर तो असं ते फील घेत होता आणि मला नंतर कळालं की त्यांनी मधून शाळा वगैरे सोडलेली. तर मग त्याला मी विचारलं का रे एवढं का बघतोय त्या पाटीकडे. तर तो म्हटला की खूप छान वाटतंय आणि एवढी कोरी पाटी स्वच्छ पाटी मी पाहिली नव्हती कधी. तर ते मला असं वाटलं की आपल्या घरामध्ये म्हणजे माझ्या घरात माझी छोटी भाची आहे तर तिला माझी जी ताई आहे ती सगळ्या गोष्टी आणून देते. म्हणजे पुस्तकं वह्या हे सगळं किती सहज आपल्या मिडल क्लास फॅमिलीतल्या लोकांना मिळतं. ती एक पाटी जी 40-50 रुपयाची होती तो इतका वेळ तिला पाहत होता. मला असं वाटलं की यार ह्या माणसासाठी या पाटीचं किती महत्त्व असेल. मी ते इमॅजिन करायला लागलो. ही 40 रुपयाची पाटी माझ्यासाठी घेणं किती सोपं आहे आणि त्याच्यासाठी ते किती अवघड आहे. म्हणजे एक मी म्हणतो की ज्या सिग्नलवर जो मुलगा पुस्तकं विकतो ते पुस्तक तो कधीच वाचू शकत नाही. त्याने विकायसाठी आणलेलं असतं, त्याला कधी उघडायची संधीच मिळत नाही किंवा त्याच्यात ती मानसिकताच नाहीये की हे वाचायचं आहे मला. आणि जेव्हा तो लिहत होता तर म्हणजे तो मी म्हटलं शाळाबाह्य होता आणि त्याने लिहायला सुरुवात केलं. म्हणजे आम्ही सगळ्यांना स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सांगितलं, तो ABCD वगैरे लिहून मोकळा झाला आणि त्याने त्याचं नाव लिहून मला दाखवलं. तर मला खूपच आनंद झाला. तर तेव्हा जेव्हा त्याने ते लिहिलं तर मला माझ्या डोक्यात एक आलं की ह्या माणसाने फक्त त्याचं नाव नाही लिहिलंय तर तो त्याची पिढी घडवतो इथून. म्हणजे इथून तो शिक्षण घेणार आणि तो किती पुढे जाणार आहे ह्याचा मी विचार करत होतो. ज्याचं शिक्षण कधीतरी थांबलं होतं कुठल्या तरी कारणामुळे. अजून असे काय अनुभव आहेत? बाकीच्या मुलांचं काय भावना होत्या? म्हणजे जेव्हा त्यांच्या हातात ती पुस्तकं आली किंवा पेन्सिल पेन जे आलं, वह्या आल्या, त्यांचं काय भावना होत्या? त्यांना तो आनंद तर झालाच असेल पण काहींच्या वेगळ्या हे होत्या का भावना की नाही मला शिकायचं नाही किंवा जबरदस्ती आणून बसवलंय, अशी काही मुलं होती? एक पॅरेंट्सची स्टोरी सांगतो की मी जेव्हा मुलांना आणायला जायचो, कारण की बऱ्याच वेळा सकाळी जायचो 9 वाजता, काही मुलं झोपेतनंच उठलेली नसायची किंवा काही असायची पण पालक पाठवत नसायचे.
तर मग जेव्हा मी बोलवायला गेलतो तर एक जी आई होती एका विद्यार्थिनीची, ती मला म्हटली की आप नहीं लेके जाने का, आप काला जादू करते. तर मी म्हटलं की काला जादू काय असतं, मैं सफेद जादू करके लेकर आऊंगा, आप उसको छोड़ दो. मग ती हसायलाच लागली, सफेद जादू काय असतो. आणि मग ते एवढं एक ह्युमर क्रिएट झालं तिथे की जिथं ती ब्लॅक मॅजिकचा विचार करत होती ती म्हटली की ठीक आहे, ले जाओ. पण शिक्षणाची सफेद जादू करून तू. हा, आणि असं ते झालं आणि मग ती पाठवायला लागली. मग त्याच्यानंतर ती कधीतरी एक दिवशी मला म्हटली की म्हणजे त्यांचं ते ऊसाच्या गाडीचं ते हे होतं, म्हणजे ते ऊसाचा रस काढून विकायचे, एक छोटंसं असं काहीतरी होतं त्यांच्याकडे, त्यातनं ते ऊसाचा रस काढून विकायचे. तर एक दिवशी मला माहिती पण नव्हतं की ते त्याचे वडील आहेत. तर आम्ही ऊसाचा रस पहिला त्याच सिग्नलच्या कडेला थांबलेलो. तर मग ते काका म्हटले की पैसे नका देऊ ऊस पिल्यानंतर. तर मग मी म्हटलं की का बरं, पैसे का नको. तर ते म्हटलं तुम्ही आमच्या मुलाला शिकवतो, तुमच्याकडून कसे पैसे घ्यायचे. अच्छा. मग तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी माझ्या हातातनं चांगलं घडतंय. म्हणजे ते काही ऊसाचे पैसे नकारणं काय तो अगदीच छोटा विषय होता, पण ते ज्या भावनेने ते काका मला म्हटले की तुम्ही माझ्या विद्यार्थ्याला शिकवताय, त्याला घडवताय, तर माझी काय अपेक्षा नाही आहे. ज्याची आई मला म्हणत होती की काला जादू करते, आज त्याचेच वडील माझ्याकडनं पैसे नाकारत होते का तर मी त्यांच्या मुलाला शिकवतो म्हणून. बरोबर. पण पालकांना तयार करणं हा पण एक मोठा टास्क झाला असेल ना, कारण एवढ्या सगळ्या मुलांना तिकडे एकत्र आणून बसवणं हे त्यांच्या पालकांना, कारण ज्या पिढींमध्ये किंवा ज्या घरांमध्ये शिक्षणाचं श्रीगणेशच झालेला नाही आहे किंवा ज्यांना शिक्षण काय हेच माहिती नाही आहे किंवा ती घेण्याची गरजही वाटत नाही आहे, अशा कुटुंबांमधली मुलं जेव्हा तुझ्यापर्यंत येतात तेव्हा ते पालकांना समजवणं कशा पद्धतीचं हे होतं ते खूप डिफिकल्ट जातं. जसं मी ते सांगितलं की काला जादू करतात. काही पालक असे पण आहेत, म्हणजे सिग्नलवर राहणारी जी लोक आहेत ना ती पण फार हुशार आहेत. वाटत होतं का मुळात की आपल्या मुलांनी शिकायला हवं? नाही, कधीच असं त्यांना वाटत नव्हतं की आपल्या मुलांनी शिकावं, कारण की त्यांची मुलं त्यांच्यासाठी इन्कम सोर्स होते. कारण की लहान मुलांना भिक्षा लवकर मिळते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही विचार करा, एक मोठा माणूस जर भिक्षा मागत असेल तर आपण त्याला म्हणतो की तुला हातपाय चांगले, तुला काम करता येत नाही का. पण तिथेच लहान मुलगा आला की आपण एक चांगल्या भावनेने ठीक आहे लहान आहे तर आपण त्याला देऊन टाकू. पालकांना माहिती होतं की हा माझा इन्कम सोर्स आहे, तर हा जर इथून कुठे गेला तर मग माझ्या इन्कमचं काय होणार. आणि त्या पॅरेंट्सचं मी तुम्हाला सांगितलं की तिने मला सांगितलं की काला जादू करते, आणि परत मग त्याच्यानंतर काय पॅरेंट्स असे होते की आप आओगे, फोटो निकालोगे और फोटो निकाल के आप चले जाओगे. म्हणजे हे सुद्धा कोविडच्या नंतर बऱ्याच लोकांना समजलं होतं की लोक येतात, काहीतरी देतात आणि फोटो काढून निघून जातात. तर एक पॅरेंट्स होते जे मला म्हटलेले कुर्डीच्या शाळेतले की असे कितीच दिवस तुम्ही टिकणार आहात, फोटो काढून तुम्ही काही दिवसात निघून जाणार. आज त्यांचीच मुलगी आमच्या शाळेमध्ये शिकते, जी 10वी पास झाली आहे, यावर्षी ती 12वीला आहे, आणि ती तिच्या कुटुंबातली फर्स्ट जनरेशन लर्नर आहे. म्हणजे मनुष्याची उत्क्रांतीपासून आत्तापर्यंत घरात कोणीच शिक्षण घेतलेलं नाही, ती पहिली घरातली 10वी 12वी पास मुलगी आहे. बापरे. हा एक विश्वास संपादन करावा लागतो पॅरेंट्सवर. बरोबर. आणि आज इतका सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज इतका विश्वास संपादन झालाय आमच्या म्हणजे पालकांचा आमच्यावर की आज मी विद्यार्थ्यांना दिल्लीला घेऊन गेलो मागच्या वर्षी, तर विद्यार्थ्यांच्या पालकांनी काही न विचारता की दादासोबत चाललाय ना, मग खड्ड्यात गेला तरी चालेल, कारण की दादा नेतोय खड्ड्यात तर खड्ड्यात काहीतरी असेल, असं एक पालक म्हटले. एवढा विश्वास निर्माण झाला, वाटायला लागला. पण तोपर्यंत फार अडचणी आल्या असतील ना? खूप अडचणी, म्हणजे विद्यार्थ्यांना न पाठवणं, आमच्याबद्दल वेगळा विचार करणं, किंवा हे जे लोक आहेत ते खूपच श्रीमंत आहेत आणि मग ह्यांना काहीच सुचत नाही म्हणून हे सगळे करायला थांबलेले आहेत, किंवा हा जो दादा आहे त्याला सरकार पैसे देतं हे सगळं करण्यासाठी. असे विविध त्यांच्या मनातले जे थॉट प्रोसेसेस होते ते दूर करण्यासाठी खूप अडचणी झाल्या. मग त्याच्यासाठी आम्ही असं करायचो की आमचे जे काही मुलांसाठीचे जे कार्यक्रम असायचे त्याच्यामध्ये पालकांना इन्व्हॉल्व्ह करायचो. मग व्हॉलेंटियरच्या सक्सेस स्टोरीज, त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड्स, विद्यार्थ्यांच्या सक्सेस स्टोरीज. सो ह्याच्यातनं आम्ही त्यांच्या मनामध्ये एक मॉरल क्रिएट करायला सुरुवात केला की हे जे काम आहे किंवा हे जे शिक्षणाचं जे काम आहे ते कोणा एकासाठी किंवा आमचे मेरिट्स वाढवण्यासाठी किंवा संस्थेचे मेरिट्स वाढवण्यासाठी हे नाही आहे, तर हे तुमच्या विद्यार्थ्यांना अपलिफ्ट करण्यासाठीची मूव्हमेंट आहे. आणि मी दादाची शाळेला संस्था खूप कमी वेळा म्हणतो,
ही एक एज्युकेशनल मुवमेंट आहे बरोबर. की म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी, बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही विचार मांडले होते आपल्या सगळ्यांसाठी किंवा जी शिक्षणाची बीजं रवलेली, आज मी त्यांचा वैचारिक वारसदार आहे. त्या काळामध्ये त्यांनी काम केलं म्हणून मी शिकू शकलो, आणि आज जर मी काम नाही केलं तर ही पुढची पिढी शिकणार आहे का, ही जबाबदारी मला कळते, म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी मला काम करायचं. बरोबर. हा विचार इतका मोठा आहे ना तुझ्या वयाच्या मानाने, तर तो अजूनही मोठा वाटतो. कारण इतका तू तर जेनझीला रिप्रेझेंट करतोयस. सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपण जेनझी आळशी आहेत किंवा त्यांना तेवढ्या जबाबदारीची जाणीव नाही आहे असं म्हणतो, पण अभिजित आणि त्याच्यासोबत काम करणारे त्याचे व्हॉलेंटियर्स हे त्याचं जिवंत उदाहरण आहेत की आज ही तरुण मुलं इतक्या आत्मीयतेने काहीतरी विचार करून पुढे काम करत आहेत. मेन टास्क तर तिथे सुरू झाला असेल ना अभिजित, की जेव्हा या मुलांना तू तुझ्या शाळेपर्यंत आणलंस, पण त्यांची ॲडमिशन्स करून देणं. कारण एक पालक म्हणून मला माहिती आहे की मुलांना नॉर्मल शाळेमध्ये त्यांची ॲडमिशन्स करणं किती डिफिकल्ट आहे आजकाल. कारण सगळीकडे जे खाजगीकरण झालं आहे, अशा परिस्थितीत शिक्षणाच्या त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये जो काही कस लागतो ना, तो एक पालक म्हणून मी अनुभवलेला आहे. पण तुम्हाला जेव्हा या सगळ्या मुलांची ॲडमिशन्स करायचे असतात तेव्हा काय त्रास सहन करावा लागला? आता तुम्ही जेनझी बोललात म्हणून मला लगेच मी सांगतो. जेनझी असल्यामुळे मला टेक्नॉलॉजी आणि टेक्नोसेव्ही असल्यामुळे किंवा मला एक थोडंसं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा टेक्नोसेव्ही किंवा त्याच्या पलीकडे जाऊन प्रोसेसेस थोड्या लवकर समजतात इतर लोकांपेक्षा. थोडं तरुण असल्यामुळे तो एक फायदा राहतो, ग्रास्पिंग चांगलं राहतं. सो तो एक ती नाळ मी खूप चांगली पकडली होती कामामध्ये. आता झालं ॲडमिशनचा विषय. आता ॲडमिशनचा जो विषय आहे तो खूप डिफिकल्ट गेला माझ्यासाठी. कारण की इमॅजिन करा, सिग्नलवर राहणारा एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी जिचा जन्मच त्या सिग्नलमध्ये झाला, जिचा जन्म कुठल्या डॉक्टरनी नाही केला आहे, तिचं जे काही लेबर पेन असेल त्या आईचं, ती डिलेवरी असेल ती कुठल्या डॉक्टरनी नाही केली आहे, तर त्या सिग्नलवरच्या 4 बायांनी मिळून केलेली जी डिलेवरी आहे, ज्या विद्यार्थ्याची डिलेवरीच त्या सिग्नलवर त्या 4 झोपड्यांमध्ये झाली आहे, ती हॉस्पिटलला जाणार का? नाही जाणार. म्हणजे ही प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगतोय ही कशी असते. जर समजा हॉस्पिटलमध्ये जन्मच झाला नाही तर जन्माचा दाखला मिळणार नाही, मिळणार. जन्माचा दाखलाच नाही मिळाला तर मग त्याचा ॲडमिशन होणार का? आता हा झाला जन्माच्या दाखल्याचा विषय. वॅक्सिनेशन्स हे सगळ्यात महत्त्वाचे असतात. म्हणजे प्रत्येक आईला, वडिलांना मूल जन्माला आल्या आल्या वॅक्सिनेशनची घाई असते की हे वॅक्सिनेशन राहिलंय, ते वॅक्सिनेशन राहिलंय, हा डोस आपण देऊयात, तो डोस आपण शाळेमध्ये पण ते वॅक्सिनेशन सर्टिफिकेट सबमिट करावं लागतं. हो, सगळंच करावं लागतं. पण ज्याचा जन्मच घरात झालाय, ज्याचा जन्म हॉस्पिटलमध्ये झाला नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं? त्या लहान बाळांनी काय करायचं? किंवा त्याच्या पालकांनी काय करायचं? मग अशा वेळी खूप अडचणी आल्या आम्हाला. आणि मग आम्ही काय करायला सुरुवात केली, शासनाशी संपर्क करायला सुरुवात केला. वर्षा गायकवाड ज्या शालेय शिक्षण मंत्री असताना पुण्यातल्या ज्या समविचारी संस्था आहेत सगळ्या, ज्या शिक्षणासाठी काम करतात, ह्या प्रत्येकाने त्यांना एक निवेदन दिलं की असे जे विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे काहीच कागदपत्र नाही आहेत, अशा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक जी काही कपॅसिटी आहे किंवा त्यांची जी एज्युकेशनल जर्नी ती स्टार्टच होत नाही आहे. मग असं ह्याचे डिमेरिट्स तर वेगळे, डिसएडव्हान्टेजेस तर वेगळेच आहेत की शिक्षण न घेतल्यामुळे काय काय होऊ शकतं, पण कसं आपण त्यांना टाकू शकतो ह्याच्यावर सरकारने काहीतरी काम करायला हवं. मग तेव्हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक जी आर काही प्रकाशित केला की जे काही विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे काहीच डॉक्युमेंट नसतील तर संस्थेच्या किंवा जबाबदार व्यक्तीच्या प्रतिज्ञापत्रावर त्यांचं ॲडमिशन करण्यात यावं. मग असे या सगळ्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन करावे लागले मला, की ज्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंट स्कूल त्या सगळ्यांचा गार्डियन म्हणून माझं नाव आहे. आणि जेव्हा ह्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स केले, म्हणजे प्रतिज्ञापत्र मी जेव्हा लिहून दिलं, तर तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स झाले. आणि अशा पद्धतीने जेव्हा ते शाळेत गेले तर शाळा सोडल्याचा दाखला हा तुमचा जन्माचा दाखला हे इक्विव्हॅलेंट राहतं. म्हणजे तो कधी पण तुम्ही चेक करा गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, जन्माचा दाखला नाही तर मग शाळा सोडल्याचा दाखला दे, हे एकच राहतात. तर त्याच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर मी त्याचे आधार कार्ड काढले, त्यांच्या फॅमिलीचे रेशन्स कार्ड्स काढून दिले, PPF अकाउंट्स त्या विद्यार्थ्यांचे काढले, सुकन्या समृद्धी योजना, परत पोस्टाच्या विविध योजना, ह्या योजनेचा लाभार्थी त्यांना बनवलं त्या विद्यार्थ्यांना. हे सुद्धा करावं लागतं. तर ह्याला जोडून एक सांगतो की समजा बालविवाह हा जो मुद्दा आहे, म्हणजे आपल्याला असं वाटतं की बालविवाह हा ग्रामीण भागातच होतो,
शहरी भागात तितक्याच जास्त प्रमाणात बालविवाह होतो. वाड्या वस्त्यांमध्ये जिथे वाड्या वस्त्यांमध्ये, पुण्यातल्या वाड्या वस्त्यांमध्ये बालविवाह होतो आणि तो सर्रासपणे होतो. आणि त्याच्या मागं थॉट प्रोसेस काय असतं की आता 15-16 वर्षाची आहे, 1-2 वर्षात पिरियड सुरू झाले तर लग्न करून टाका, उगाच पोरीने उद्या काय केलं, कुठे काय कुणासोबत पळून गेली, असा एक थॉट प्रोसेस, बरेच थॉट प्रोसेसेस असतात. मग ज्या मुलीचं 16व्या वर्षी लग्न झालं, समजा तिला 17व्या वर्षी ती प्रेग्नेंट राहिली, तर 17व्या वर्षी ती प्रेग्नेंट राहिली तर तिची प्रेग्नेन्सी हॉस्पिटलमध्ये करता येणार आहे का? नाही करता येणार, कारण की ती अंडर एज आहे, ती जुवेनाईल आहे. आणि जर समजा तिचं डिलिव्हरी करायला नेलं तर मग नवरा, सासू सासरे, आई वडील सगळे जेलमध्ये जातील. अशा वेळी या मुलीचं लेबर, डिलिव्हरी ही सगळी घरातच होते. आणि मग अगेन सेम स्टोरी रिपीट होते की डॉक्युमेंटेशन्स नाही, वॅक्सिनेशन्स नाही, मग त्याचं ॲडमिशन नाही. मग तो जो विद्यार्थी जो जन्माला येतो, जे मूल जन्माला येत आहे, तो शासनाच्या कुठल्याच कागदोपत्री विषयामध्ये बसतच नाही, तो नागरिक म्हणूनच बसत नाही. ठीक आहे, तू आता हे म्हणालास की तू त्यांच्या डॉक्युमेंटेशन पासून सगळ्या गोष्टी करतोयस ॲज अ गार्डियन म्हणून, पण तू शाळांपर्यंत जेव्हा या मुलांना घेऊन जातोस तेव्हा शाळांचा काय प्रतिसाद असतो या सगळ्याला? शाळा खूप पॉझिटिव्हली पाहतात ह्या विषयांकडे, कारण की शासनाला अशी मुलं हवीच आहेत. बरोबर. कारण की शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेणं, अशा मोहिमी शासन राबवतंय किंवा शासनाला पट वाढवायचा आहे शाळांचा. सो जेव्हा असे विद्यार्थी आम्ही घेऊन येतो तर शाळा सगळ्या अशाच वेलकम करतात आम्हाला की आणा असे विद्यार्थी, आम्हाला गरज आहे. पण जेव्हा या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन करतो तर त्यांना एक वेगळी वागणूक दिली जाते. वेगळी वागणूक काय दिली जाते म्हणजे सगळीकडेच नाही, काही ठिकाणी मी पाहिलं आहे, म्हणजे सगळ्याच शाळा वाईट असतात असं नाही किंवा सगळेच लोक असं करतात असं नाही. तर काही ठिकाणी मी असं पाहिलं आहे की तो सिग्नलवरचं मूल आहे म्हणून त्याला बाकाच्या शेवटीच बसवायचं किंवा इतर विद्यार्थ्यांपासून थोडं वेगळं बसवायचं. कधी शिक्षक असं करतात, कधी विद्यार्थी, अरे हा आज खूप घाण कपडे घालून आलाय तर ह्याच्यासोबत बसायचं नाही, ह्याचे केस समोरनं खूपच गोल्डन केलेले आहेत, मग हा तसाच असेल तर त्याच्यासोबत बसलं नाही पाहिजे. ह्यानी काय होतं की तो मुलगा ना 1 ते 2 आठवड्यामध्ये त्याला तिथं वातावरणच चांगलं मिळत नाही. बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे त्याची मानसिकता बदलते. मग त्याच्या मनात एक हे मत निर्माण होतं की शाळा माझ्यासाठी नाहीच आहे मग, आणि मग तो परत शाळा सोडतो. हा खूप मोठा प्रॉब्लेम. हो हो, असं झालंय किती वेळा? झालंय बऱ्याच वेळा. म्हणजे जेव्हा मी पहिल्या बॅचचं ॲडमिशन केलं होतं तर ते ॲडमिशन झाल्यानंतर 2-3 आठवड्यातच अर्ध्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे पाडा सुरू केला की मला शाळेतच जायचं नाही, आम्हाला वेगळी वागणूक दिली जाते किंवा मला वेगळ्या पद्धतीने बघितलं जात आहे दादा. 1-2 विद्यार्थ्यांनी तर परस्पर शाळा पण सोडली. म्हणजे घरातून शाळेला निघत होते पण शाळेलाच जात नव्हते, ते इथं तिथं फिरत होते. मग मी म्हटलं की असं का होतंय, तर मग ते म्हटलं की आम्हाला शिकवलंच, म्हणजे समर बसवत नाही आहेत, हे करत नाही. तर मी त्यांना म्हटलं की एक काम करूयात, तुमचं आता सध्या काय चालू आहे शाळेमध्ये, कुठला विषय सुरू आहे, काय शिकवतात आहे. तर मी म्हटलं की ते जे काही शिकवतात आहे ते येऊन मला सांगा, आपण त्याचा आदल्या दिवशी खूप छान अभ्यास करू. आदल्या दिवशी मी चांगला अभ्यास करून घेतला आणि म्हटलं उद्या उत्तरे देताना सगळ्यांनी हात वर करायचे. अच्छा. मग मॅम प्रश्न विचारतात आहे की हे असं का झालं, ह्या प्रश्नाचं उत्तर काय, तर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे हात वर आहेत वर्गामध्ये. तर त्याच्यामुळे काय झालं की त्यांचं जे काही कॉन्फिडन्स जो आहे किंवा आपण म्हणतो की एखाद्याबद्दलचा न्यूनगंड जो आपल्या मनात असतो तो कशा पद्धतीने निघू शकतो, तर चांगला अभ्यास करून. ते मी त्यांना पॉझिटिव्हली दाखवलं. मी नेहमी म्हणतो की कॉम्प्लेक्शन हा कपड्यांचा, बुटांचा, बॅगींचा नसायला हवा, तो आपल्या ज्ञानाचा असायला हवा. विद्यार्थ्यांना सांगतो, जर तुम्हाला कॉम्प्लेक्शन येत आहे तर ते फक्त अभ्यासाचा असायला हवा की हा विद्यार्थी माझ्यापेक्षा हुशार कसा आहे, तिला माझ्यापेक्षा जास्त कसं माहिती आहे, मला कसं जास्त नाही माहिती आहे. तर तुम्ही चांगला अभ्यास करा, रोज हात वर करा, आणि जर तुम्ही हात वर केला ना 100% शिक्षक तुम्हाला पुढे बसवतील. आणि ते घडलं शाळेमध्ये. आपले सगळे विद्यार्थी पहिल्या बाकावर बसू लागले. मग हळूहळू त्यांचे युनिफॉर्म्स आम्ही घेतले. त्यांना म्हणजे मी अगदी स्वतः माझ्या हाताने मुलांची नखं कापलेली आहेत, नखांमधली घाण काढलेली आहे, मुलांचे ते समरचे गोल्डन झालेले केस काळे केलेले आहेत मी. परत मग त्याच्यानंतर कपडे कसे घालायचे, गुंडी लावायची वरची, ती वरची गुंडी, वस्तीतले मोठे दादा लोक अशी गुंडी बाहेर ठेवतात म्हणून मग आपण पण अशीच ठेवायची. मग ती गुंडी मी स्वतः हाताने लावलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टी ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या आहेत की रोज आंघोळ केली पाहिजे, साबण वापरला पाहिजे. मुलांना अगदी टूथब्रश घेऊन देण्यापासून स्टार्टिंगला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. असे हळू मुलं डेव्हलप झाले.
आज जेव्हा मी शाळेचे कुठले कार्यक्रम घेतो आणि जेव्हा प्रेक्षक ते कार्यक्रम पाहायला येतात, तर मला जाताना बरेच प्रेक्षक असं म्हणतात, ही खरंच सिग्नलवर राहणारी मुलं आहेत का? तर मी म्हणतो हाच परिवर्तन या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही केलं आहे, की ते आता वाटत सुद्धा नाहीत की ते तसे विद्यार्थी आहेत म्हणून. साधारण किती विद्यार्थी आहेत आता पूर्ण? शाळेमध्ये हो, हो. आता आकडा आपला 272च्या आसपास जातो पुण्यामध्ये. आणि इतर ठिकाणी ओव्हरऑल पाहिला तर 400च्या आसपास आपला आकडा जातो, 420 पर्यंत. म्हणजे अमरावती, मुंबई आणि पुणे जर पाहिलं तर. आणि पहिल्या दिवशी भेटलेली तुला मुलं आणि आत्ताची, म्हणजे आता 6 वर्ष झाली आहेत ना या संस्थेला, काय तुला मेजर काय फरक दिसतो? फक्त तो कपड्यांमधला आणि याच्यातला नाही, त्यांच्या विचारातला काय फरक दिसतो तुला? खूप विचारांचा फरक आहे. म्हणजे त्या मुलांना असं वाटतं पुढे की आपण आणखीन मोठं व्हावं, शिकावं भरपूर. माझ्या शाळेतल्या एका मुलीला, चंचल नावाच्या मुलीला, मी तिला एक निबंध लिहायला सांगितला की जर दादाची शाळा नसती तर काय झालं असतं. अच्छा. तर तिने एका वाक्यात संपवला तो निबंध. तर मी म्हटलं एका वाक्यात काय संपलं? तर तिने मला फोनवर सांगितलं की दादा माझा निबंध एका वाक्यात संपलाय, जो तुम्ही येऊनच वाचला पाहिजे. तर तिने ते वाक्य लिहिलं होतं की दादाची शाळा नसती तर मी हा निबंधच लिहू शकले नसते. हा चेंज मला दिसला त्या मुलांमध्ये. म्हणजे तिला असं वाटतं की निबंध लिहिण्याची क्षमताच तिच्यामध्ये राहिली नसती. हे तिने ते पहिला शब्द लिहिला त्याच्यामध्ये. आज आपल्या शाळेतले विद्यार्थी म्हणजे सामाजिक संस्थेतल्या विद्यार्थ्यांची एज्युकेशनल हाईट काय असू शकते? फार तर फार ITIचं शिक्षण घेतलं, ब्युटी पार्लरचा कोर्स केला, प्लंबिंगचा कोर्स केला, इलेक्ट्रिशियनचा कोर्स केला, लगेच कामाला कुठेतरी लागलो. मोस्टली म्हणजे सामाजिक संस्थांची एज्युकेशनल हाईट इथपर्यंत राहते जितकं मी पाहतोय. तर माझ्या शाळेतली एक विद्यार्थिनी जी आर्किटेक्चर शिकते, एक मुलगी आहे तिला मास कम्युनिकेशनला यावर्षी ऍडमिशन घेतोय, जी ह्या वर्षी 12वी पास होईल. दुसरी आहे तिला फिजिओथेरपी करायची, तिची नीटची तयारी आम्ही करून घेतोय. तिला वेगवेगळे सबस्क्रिप्शन्स घेऊन देतो आम्ही, जे ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मचे आहेत, की तू नीटचं प्रिपरेशन चांगलं कर. बाकीची दुसरी विद्यार्थिनी आहे तिला फोटोग्राफी करायचा आहे. सो असा हा जो काही चेंज आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. एज्युकेशनल हाईट तोडायचा प्रयत्न करतोय सामाजिक संस्थेतल्या मुलांचं. का त्यांनी आर्किटेक्चरचं शिक्षण नाही घ्यावं, त्यांनी मेडिकलचं शिक्षण नाही घ्यावं, चांगलं दर्जेदार शिक्षण घ्यावं. त्याच्या पलीकडे जाऊन एखादी आवड असेल, एक मुलगी आहे तिला मुलाखती घ्यायला आवडतं, तिला पॉडकास्ट चॅनल सुरू करून दिला आम्ही. हो, म्हणजे बालवाणी नावाने एक पॉडकास्ट आम्ही तिच्यासाठी सुरू केलाय, ज्याच्यावरती चांगल्या चांगल्या लोकांच्या मुलाखती घेते आणि खूप उत्तम मुलाखती घेते ती. परत एक मुलगी आहे जिला, किती वर्षांची आहे ती मुलगी? ती आता 12वीला आहे, ती साधारणपणे 16-17 वर्षाची असेल आता. आणि एक आहे तिला फोटोग्राफी करायचं आहे, तर तिला फोटोग्राफी स्कूलला ॲडमिशन घेणार आहोत. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पॅरेंट्समध्ये बदल घडलाय आता. म्हणजे आधी जे काही कमवणारे जे हात होते, 2 कमवणारे हात, आई आणि वडील, तर जे काही पैसे कमवले जायचे तर आयदर काहीतरी गावाला पाठवायचे किंवा घर खर्च ठेवायचा आहे. पण आता काही पैसे मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा वेगळे करून ठेवले जातात. ठेवतायत असे पालक? हो, आमच्या शाळेतले म्हणजे आम्ही एक पॉलिसी ठेवली आहे की समजा आम्ही जर विद्यार्थ्याची फी भरतोय तर 50% फी आम्ही भरणार आणि 50% फी तुम्ही भरायची. आता फी पूर्ण आम्ही सुद्धा भरू शकतोय, की म्हणजे आता असं नाही आहे की आम्ही ती सगळी फी नाही ॲडजस्ट करू शकत आहे. आम्ही सगळे व्हॉलेंटियर्स मिळून वर्गणी करून त्यांच्या विद्यार्थ्यांची फी भरतो. तर जेव्हा आम्ही ह्या फी भरतो तर सगळी आम्ही भरण्याची कॅपॅसिटी पण कधी कधी असते आमची. तर ती 50% फी त्यांच्याकडून काय यावी, का तर त्यांची पालक म्हणून काहीतरी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पालक म्हणून त्यांनी स्वीकारली पाहिजे. अगदी भारताच्या संविधानात दिलेलं आहे की पालकांची जबाबदारी आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं आणि दर्जेदार शिक्षण देणं. आमच्या शाळेतला एक विराज नावाचा विद्यार्थी आहे, तो राहायचा टिळेकर नगरला. तर तिथून तो पिंपरी चिंचवडपर्यंत चालत जायचा. त्याची जी आई होती ती मेंटली डिसेबल्ड किंवा तिला मानसिक आजार होता. तर प्रत्येक वेळी ती जेव्हा कुठं बाहेर फिरायची तर काही लोकांकडनं तिचा शारीरिक फायदा उचलला जायचा. तर त्याचे जे वडील होते त्यांना वेल्डिंगचं काम करता करता पायामध्ये गँगरिंग झालं आणि ते पाय वगैरे कापा वगैरे लागला आणि हा सगळा विषय झाला. आणि गावाकडून सतत तिच्या आजीला, त्याच्या आजीला सावकार तिथे मारहाण करत होता. 70,000चं तिथे कर्ज घेतलं होतं त्यांनी. तर त्या विद्यार्थ्यांनी इथे म्हणजे आपल्या शाळेमध्ये शिकत असताना तर त्याचे घरचे त्याला भिक्षा मागण्यासाठी वगैरे पाठवत होते. तर म्हटलं की भिक्षा मागू नको. तर त्याचे वडील म्हणले की ह्यांनी मागितलं नाही तर माझा पाय नाही, आई नीट नाही, गावाकडचं कर्ज कसं फेडायचं आमचं, हा मागायला गेलाच पाहिजे. आम्ही म्हटलं की मागू नको, तू चांगलं शिक, तुला काहीतरी वस्तू आणून देतो, त्या तू विक
आता ह्याच्यामध्ये मी काही त्याने चाइल्ड लेबर व्हावं अशी काही माझी अपेक्षा नाही आहे, बरोबर. पण त्याची घरची परिस्थितीच इतकी वाईट आहे की ज्याच्यामुळं त्याला ते काम करावं लागणार आहे. मग मी त्याला काही बुक्स वगैरे आणून दिल्या आणि त्याला म्हटलं की तू ज्या सिग्नलवर कधी जात असेल तर तिथं हे विक मागण्यापेक्षा त्यांनी ते विकायला सुरुवात केली. तो थांबायचा प्रत्येक सिग्नलला, हाय माय नेम इज विराज, आय सेल दिस बुक वर्थ ₹50. असं तो छान इंग्रजीमध्ये बोलायचा आणि ते 50-50 रुपये करून त्याने ते 70,000 रुपयाचं कर्ज फेडलं. आणि एक गृहस्थ होते, त्यांनी त्याला बघितलं तो इंग्रजी इतका चांगला बोलतोय, तर त्याने विचारलं की कुठल्या शाळेत शिकतो, तर ते म्हटले दादाची शाळेत शिकतो. तर मग त्यांनी मला फोन केला ऑनलाईन नंबर काढून आणि म्हटलं त्या मुलासाठी 10,000 रुपयाचा चेक पाठवतोय, ते पैसे त्या विद्यार्थ्यासाठीच वापरा. आणि ते पैसे त्याला दिले आणि असं सगळं करून त्याने त्याच्या गावाकडचं 70,000चं कर्ज भरलं आणि आईला वडिलांना परत गावी घेऊन गेला, मध्य प्रदेश खरगोनला. इन्स्पायरिंग स्टोरी आहे खूप. स्टोरी आहे खरंच. खरं तर जेव्हा हे काम आपण करतो आणि जेव्हा म्हणजे एक सहज मला या माध्यमातून सगळ्यांना सांगावंसं वाटतंय की तुम्ही एका हॉटेलमध्ये जाता तर तिथं तुम्हाला बालकामगार दिसतात. आपल्या प्रत्येकाला विचार करतो की अरे हा लहान आहे, हा 18च्या खालचा मुलगा आहे, तरी हा काम कसं करतोय. आपण त्या हॉटेल मालकाशी वाद घालतो किंवा त्या मालकासोबत वाद होतो, भांडण होतात, त्याचं म्हणजे एंड तर काही होत नाही, म्हणजे रिझल्ट दिसत नाही. हां, जी काही त्या मालकासोबत भांडणं होती त्यातून आपल्याला तर काही रिझल्ट दिसत नाही, तो मुलगा तिथेच काम करणार आहे. पण प्रत्येकाला मला सांगावंसं वाटतंय की आपल्या शासनाचं एक पेन्सिल नावाचं एक पोर्टल आहे. तर त्या पेन्सिल पोर्टलच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला एक बालमजूर दिसतो तर तुम्ही त्याची कंप्लेंट करू शकता. कंप्लेंट कशी करू शकता? एकदम सोपं आहे. तुम्ही त्या पेन्सिल पोर्टलवर जायचं आहे, त्या हॉटेलचं नाव, त्या एरियाचं नाव आणि त्या हॉटेलचा फोटो आणि त्या मुलाचा फोटो किंवा त्या ठिकाणाचा फोटो त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला कॉल येतो आणि खरंच तुम्हाला कॉल येतो. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की पोर्टल आहे आणि कॉल येणार का नाही येणार, खरंच तुम्हाला कॉल येतो आणि त्याच्यावर ॲक्शन घेतली जाते. अगदी त्या हॉटेलचं लायसन्स रद्द करण्यापासून किंवा जो कुठला बिझनेस आहे जो बालमजूर ठेवतोय त्या बिझनेसचं लायसन्स रद्द करण्यापासून त्याला शिक्षा होते. आणि त्याच्यानंतर त्या मुलाचं काय होतं अशी जर तुम्हाला काळजी वाटत असेल की आता काही जण म्हणतात की जर त्याचं काम सुटलं तर मग तो त्याचं घर कसं चालवणार, तर शासन इतकं कटिबद्ध आहे की त्या विद्यार्थ्याला CWCच्या माध्यमातून अशा संस्थेमध्ये टाकलं जातं की जिथं त्याचं शिक्षण आणि सर्वांगीण विकास केला जाईल आणि शासन त्याची पूर्ण जबाबदारी घेतं. हे राज्य शासनाचं पोर्टल आहे की केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही ह्याला चालवतं आणि हा खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचा. अभिजित, मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की आता ही सगळी मुलं वाड्या वस्त्यांमधली आहेत, ती वेगवेगळ्या जाती धर्माची असतील, तर त्यांना कारण आपल्या शाळेमध्ये जे भाषेचे विषय शिकवले जातात ते मोस्टली मराठी, हिंदी, इंग्रजी अशी आहेत, पण त्या मुलांना जर त्यांची फक्त मातृभाषाच माहिती असेल तर त्यांना हे शिक्षणाची सुरुवात करताना भाषेचे विषय कुठले सुरुवात केले तुम्ही शिकवायला? आता आपण महाराष्ट्रात राहतो आणि आमच्या शाळेतल्या प्रत्येक स्वयंसेवकांना, व्हॉलेंटियर्सला मराठी भाषेचा फार जाज्वल्य अभिमान आहे. बरोबर, तो आपल्या सगळ्यांनाच आहे, प्रत्येकालाच असतो. आणि ही जी सगळी मुलं आहेत ती म्हणजे वेगवेगळ्या कर्नाटकची आहेत, मध्य प्रदेशची आहेत, राजस्थानची आहेत, वेगवेगळ्या राज्यातून येतात, त्यांची भाषा वेगळी आहे. सीमा भागांवरची मुलं आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते वर्षानुवर्ष पुण्यात राहतात आहे, तर त्यांची मराठी खूप चांगली आहे. म्हणजे ते मराठी बोलू शकतात, मराठी वाचणं त्यांना आता हळूहळू यायला लागलंय, पण मराठी ते बऱ्यापैकी शिकलात आहे. तर मी ठरवलं की ह्या विद्यार्थ्यांचं आपण मराठी माध्यमातच ॲडमिशन करूयात, जेणेकरून तिथली फी थोडीशी कमी असते मराठी शाळांची आणि मग त्यांना म्हणजे जो काही सिलेबस आहे तो शिकवण्यासाठी सुद्धा अगदी सोपा जातो. आणि सगळ्या जाती धर्माची लोक जेव्हा आपण म्हणतो तर तुम्ही जेव्हा शब्द विचारला की सगळ्या जाती धर्माची लोक, तर एक शाळेत एक पारधी समाजाची मुलगी आहे आणि एक दलित समाजाची मुलगी आहे. तर ते दोघं बाजूबाजूला बसलेले. तर त्या लहान मुलीनी, त्या दलित समाजाच्या मुलीनी मला येऊन सांगितलं, दादा ती पारध्याची आहे, ती माझ्या बाजूला नाही बसणार. अच्छा. तर एवढ्या लहान मुलीला दलित आणि पारधी हा विषय कळतोय, कारण की त्यांच्या घरात त्या गोष्टी चर्चेच्या विषय आहेत. आता त्या दलित मुलीने त्या पारधी मुलीला सांगावं की तू माझ्या बाजूला बसू नको, हे मला खूप वाईट वाटलं. आणि म्हटलं कास्टिझम किती खोलवर गेलेलं आहे, लहान मुलांच्या मनात ते बिंबत आहे, कारण ते घरात सुरू आहे. आणि मग मी काय केलं एक दिवशी की सगळ्यांना म्हटलं की डब्बा घेऊन या. सगळ्यांनी डब्बा घेऊन यायचा.
आणि सगळ्यांनी शाळेमध्ये आज जेवण करायचं आणि डबे एक्सचेंज केले आम्ही. म्हणजे हिचा डब्बा ह्याने खायचा, त्याचा डब्बा त्याने खायचा. ह्यानी काय झालं की सगळ्या विद्यार्थ्यांना एकमेकांचं घरचं जेवण खाता आलं. त्याचबरोबर त्यांना कळलं की आपण एकत्र बसून जेवू शकतो, एकत्र बसून राहू शकतो. म्हणजे मी तिला लगेच समजायला नाही लागलो की पारदी म्हणजे ही काही खालची नाही आहे, आपल्या कृतीतून ते बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिलं टिफिन केला, मग ज्या जातींमध्ये त्यांच्यात काही मतभेद होते तर मग त्या जातीविषयी चांगले चित्रपट, चांगले व्हिडिओज असे त्यांना दाखवायला सुरुवात केली. आणि आज एक चांगलं सेक्युलर शाळा आहे आमची की जी विद्यार्थ्यांना सगळं सर्व जातींचा, सर्व धर्मांचा सन्मान करण्यासाठी शिकवते. तू आता म्हणालास की त्या मुलांनी आर्किटेक्चर का होऊ नये किंवा वेगवेगळ्या प्रोफेशन्स मध्ये का जाऊ नये, तर हे म्हणणं तुझं बरोबर आहे. त्याच्यासाठी जो खर्च लागतोय, कारण एक इंडिव्हिज्युअल म्हणून तू हे काम करतोयस, तुला कुठल्याही संस्थेचा पाठिंबा नाही आहे, तर हा खर्च कसा पूर्ण होतो या सगळ्यातून? आता मी तुम्हाला सांगितलं ना की एक जेनझी असल्याचा फायदा मी नेहमी उचलतो की ज्या काही गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत, त्याचबरोबर काही प्रायव्हेट कंपनीज आहेत ज्याच्या CSRच्या माध्यमातून ते स्कॉलरशिप जगासमोर आणतात. CSR हा वेगळा भाग झाला, पण त्या CSRच्या फंडमधून स्कॉलरशिप ज्या येतात, अशा काही स्कॉलरशिप किंवा आपल्या पुण्यामध्येच खूप अशा संस्था आहेत की ज्या विद्यार्थ्यांसाठी स्वतःहून पुढे येतात आहेत. जसं आमच्या शाळेतले काही विद्यार्थिनी आहेत की ज्यांच्यासाठी मराठवाडा मित्रमंडळ ही संस्था पुढे येते आहे आणि ती म्हणते की तुमच्या विद्यार्थ्यांचं जे काही असेल शिक्षणाची जबाबदारी ती आम्ही घ्यायला तयार आहोत. अशा काही संस्था आहेत. परत त्याचबरोबर स्कॉलरशिप आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की मुलींना मोफत शिक्षण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. जे काही टेक्निकल एज्युकेशनच्या काही स्ट्रीम्स आहेत तर त्याचे मोफत शिक्षण आहेत. परत मग त्याच्यानंतर स्कॉलरशिप आहेत. म्हणजे जे मी सांगितलं की मुलींचे डॉक्युमेंटेशन्स करतोय. मोस्टली जी मुलं आहेत आमच्या शाळेमध्ये ती बहुजन समाजातली आहेत. तर आम्ही त्यांचे डॉक्युमेंटेशन्स करतोय, कास्ट सर्टिफिकेट काढतोय, कास्ट व्हॅलिडिटी काढतोय. ते काढताना खूप अडचणी येतात. म्हणजे 1950चा पुरावा आणा, मग हे सगळं करा. मग त्यांच्या पालकांना सतत आम्ही हिथून गाईड करतोय की गावात समाज कल्याणच्या ऑफिसला जा. जर दुसऱ्या राज्यातले असेल तर आम्ही रोज यूट्यूबला सर्च करतोय की तिथलं कास्ट सर्टिफिकेटचे नॉर्म्स काय आहेत, ते कसं काढायचं, काय काय सिच्युएशन्स करायचे, तिथल्या काही एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. मग असं हळूहळू करून मग त्यांचे कास्ट सर्टिफिकेट्स वगैरे काढतोय. मग त्यांना DBTच्या पोर्टल्सवरनं त्यांचे ॲडमिशन्स करून देणं, अशा सगळ्या पद्धतीने करतोय. पण अगदीच ज्याचं काहीच बनत नाहीये मग त्याचं ओपनमधून ॲडमिशन करावं लागतं. ज्याच्यासाठी माझी टीम खूप चांगली आहे. म्हणजे मी जे व्हॉलेंटियर्स म्हणतो, म्हणजे प्रत्येक जण इतका, म्हणजे हे जेव्हा सुरुवात केली तर तेव्हा 4-5 जणांचं स्वप्न होतं. आज ते 200-250 लोकांचं स्वप्न आहे. बरोबर. आणि जे 120 लोक काम करतात त्याच्या पलीकडे जाऊन जे इतर घरी जॉब आणि ते स्वतःचा संसार सांभाळतात आहे, ते प्रत्येक जण महिन्यातनं त्यांच्या खिशातनं या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काही ना काहीतरी खर्च बाजूला काढताय. आणि जर ठीक आहे हिची फीज नाही ना, तर हिचा एका महिन्याचा जे फीसचा जो हफ्ता असेल तो मी भरतो, पुढच्या महिन्याचा मी भरतो. काही काही जण ओव्हर टाईम करतात आहेत त्यांच्या कंपनीजमध्ये की साक्षीचं ॲडमिशन करायचं आहे मला, तर मग थोडंसं ओव्हर टाईम करतो. म्हणजे ओव्हर टाईमचे पैसे येतील ना ते मग तिला देतो. आमचा एक व्हॉलेंटियर आहे संती सागर, तो आहे आंध्र प्रदेशचा, उत्तम मराठी बोलतो. म्हणजे अगदी मागच्या वर्षी 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात तो आमच्यासोबत दिल्लीला होता. तारा भवळकरांचं सगळं भाषण त्याने पूर्ण ऐकलं. तारा भवळकरांविषयी नंतर त्याने वाचलं. तारा भवळकरांचं सीतायन नावाचं एक पुस्तक त्याने नंतर वाचलं. आणि आता त्याच्या मनामध्ये मराठी भाषेविषयी इतकं प्रेम आहे आणि त्याला मराठी भाषा खूप आवडते. तो म्हणतो की माझी जी मातृभाषा आहे त्याच्या पलीकडे जर मला कुठली भाषा जर आवडत असेल तर ती मराठी आहे. आणि तो काय करायचा की तो जॉब करायचा आणि संध्याकाळपर्यंत जॉब झाल्यानंतर तो अजून एक जॉब करायचा. तर तो म्हटला की मी जे माझा जॉब करतोय ना दिवसभराचा, तो माझ्या कुटुंबासाठी आहे. आणि जो एक्स्ट्रा जॉब करतोय ना तो शाळेसाठी आहे. आणि तो जो एक्स्ट्रा जॉबचा जो पगार आहे ना महिन्याचा, तो सगळ्या शाळेला देत होता. तर ही भावना प्रत्येक व्हॉलेंटियरच्या मनात निर्माण झाली आहे आणि त्या भावनेतनं तो विद्यार्थ्यांच्या फीससाठी सपोर्ट करतोय, मदत करतोय. ही खूप मोठी गोष्ट आहे की म्हणजे इतके तरुण मुलं आहात तुम्ही सगळे आणि अगदी 25-26च्या आतले सगळे व्हॉलेंटियर्स आहात आणि तरी तुम्ही इतका विचार करतोय या सगळ्या छोट्या मुलांच्या याच्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी विशेषतः. तर कुठून आली आहे ही प्रेरणा? म्हणजे मला आश्चर्य वाटतंय कारण जे रिप्रेझेंटेशन तरुणांचं आता खरं तर असायला हवं, जे खूप कमी आपण बघतो, इतकी सजगता ती तुमच्यामध्ये दिसतीये.
बाकीचे तुझे सगळे मित्रमैत्रिणी याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये शिक्षणामध्ये, ते कुठल्या कुठल्या प्रोफेशनमधले आहेत सगळे? डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आणि आहेत. पण तुम्ही सगळे एकत्र कसे आलात? हा, म्हणजे ह्याचं एक खूप छान स्टोरी आहे. हां. म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी मित्रांना सोबत घेतलं. जेनझी आहे म्हणून सोशल मीडियाचा खूप चांगला वापर केला आहे. सो आम्ही जे काम करतो ते एक चांगल्या पद्धतीने सोशल मीडियावर मांडतो. आणि जेव्हा ते आम्ही चांगल्या पद्धतीने मांडतो तर ती पाहणारी जी लोकं आहेत त्या प्रत्येकाला काम करण्याची इच्छा असते. म्हणजे हौशे नवशे गवशे सगळे असतात आमच्या इथं. सो त्यातले प्रत्येकाला म्हणजे निवडून आपल्याला घ्यावं लागतं की हा माणूस खरंच या कामासाठी येतोय का तो फक्त फोटो काढण्यासाठी किंवा काम दाखवण्यासाठी येतो. हा सगळा विषय आम्हाला पाहावा लागतो. आणि हळूहळू आत्ता जी टीम माझी बनली आहे 6 वर्षामध्ये, ही माझी कोर टीम आहे. मी म्हणतो की ह्यांच्या डोक्यामध्ये ना ह्यांची फॅमिली आहे, ह्यांची पर्सनल लाईफ आहे आणि शाळा आहे. ह्यांच्या प्रत्येकाच्या पगारामधला एक भाग शाळेसाठी आहे. ह्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात दिवसातले 24 तासांपैकी 2 तास शाळेसाठी आहेत. हे प्रत्येक जण शाळेचा त्या 2 तासाचा नेहमी विचार करतात. एक मॉरल क्रिएट केलंय हळूहळू आम्ही त्या सगळ्या व्हॉलेंटियर्समध्ये. म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स होतो. फ्रेंड्स नंतर आता सगळेजण आम्ही छान शिक्षक झालोय स्वतःच्या शाळेमधले. म्हणजे ही शाळा कधीच माझ्या एकट्याची किंवा कोणाची नाही आहे, तर ही आमच्या प्रत्येकाची शाळा आहे. आणि प्रत्येक व्हॉलेंटियरच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली. का ती भावना निर्माण झाली? तर आमचा प्रत्येक विद्यार्थी त्या व्हॉलेंटियरला जीव लावतोय. की जीव लावतोय म्हणजे काय लावतोय की दादाचा वाढदिवस असेल तर त्याच्यासाठी एक छानसं ग्रीटिंग कार्ड बनवणं, किंवा दादा आजारी असेल तर दादाला एक फोन करणं की दादा तू आजारी आहेस, तू काळजी घे. दादाच्या घरी एखादा चांगला प्रसंग घडला, एखादा वाईट प्रसंग घडला तर ताईला दादाला कॉल करणं की काळजी घे तू. पण या भावना तुम्हीच त्या मुलांमध्ये क्रिएट, खरं सांगायचं मॉरल व्हॅल्यूज त्या क्रिएट केलेल्या आहेत. कारण की आज मुलांच्या घरी काय अडचण आली तर आम्ही सगळेजण उभे असतो. म्हणजे शिक्षकाच्या पलीकडे जाऊन आमची भूमिका आहे की त्या विद्यार्थ्याला, अगदी त्याचं ते दुसरं घर आहे. आम्ही सगळेजण एक फॅमिली आहोत. एका स्टुडंटची आई आजारी पडली तर आम्ही सगळेजण हॉस्पिटलमध्ये असतो की काकूंना काय झालंय. काकू रडत रडत म्हणत असते की माझी जाऊ नाही आली, माझी नणंद नाही आली, पण दादा आणि ताई आल्यात माझ्यासाठी. हे मॉरल व्हॅल्यू आम्ही त्या लोकांच्या मनात क्रिएट केल्यात आहे. बरोबर. प्रेरणा कुठून मिळाली आहे अभिजित तुला? मी लहानपणापासून ना, म्हणजे आपल्या आईने लहानपणापासून ना तुम्हाला म्हणजे लहानपणी झोपतो तेव्हा राजा राणी ऐकवलं असेल, असं बरंच काय काय असं ऐकवलं असेल प्रत्येकाच्या आईने. पण माझी आई मला लहानपणी महात्मा फुलेंबद्दल सांगायची, सावित्रीबाई फुलेंबद्दल सांगायची, अगदी भगतसिंगांबद्दल सांगायची. तर जेव्हा ह्या लोकांबद्दल मी ऐकायचो आईकडून लहानपणी, तर तेव्हा असं वाटायचं की यार ही काय लोक आहेत, ही यांनी काय केलंय. आणि म्हणजे समजा आम्ही कर्वेनगर भागातून जर कधी गेलो तर मग आईला विचारलं की कर्वेनगर असं कर्वेनगरच का म्हणतात. मग आईनी मला कर्वेंबद्दलची कहाणी सांगितली, त्यांना शिक्षण महर्षी का म्हणतात. मग हे जे काही स्टोरीज मी ऐकल्या तर त्यांनी मी घडत गेलो. आणि वयाच्या एका टप्प्यावर आल्यानंतर मला सिंधुताई सपकाळांचा सहवास लाभला. म्हणजे माईंचा सहवास हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. माई आम्हाला नेहमी म्हणायची लोकांचं दुःख समजून घे, तुला आनंद शोधायची गरजच पडणार नाही. म्हणजे हा शब्द एकदम साधा होता, लोकांचं दुःख समजून घे, तुला आनंद शोधायची कधीच गरज पडणार नाही. मग लोकांचं दुःख समजून घेऊ लागलो शिक्षणाच्या माध्यमातनं, आणि मग मला आनंद शोधायची कधीच गरज नाही पडली. मला आज कधीच असं वाटत नाही की मी एखादी वेगळी गोष्ट करावी आनंद मिळवण्यासाठी, एखाद्या पार्टीला जावं किंवा कुठेतरी नाचायला जावं, असं कधीच मला आनंद घेण्यासाठी नाही वाटत. म्हणजे आमची शाळाच आमचा डान्स फ्लोअर होऊन जातो कधी कधी, आमची शाळाच आमच्यासाठी कधीतरी एक डिनर टेबल होऊन जातो. सो शाळेमध्ये जे आहे ते सगळं एकदम आनंद मिळून जातो. कधीच असं वाटत नाही की मी माझ्या व्यवस्थेपासून, माझ्या तरुण मित्रांपासून वेगळा आहे. उलटं माझी सगळी मित्र शाळेत येण्यासाठी ट्राय करतात की जे शाळेत सुद्धा नाही आहेत, की अरे आम्हाला शाळेत येऊन त्यांच्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे, तिथे आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे. सो त्यांना छान वाटायला लागतं. असं म्हणतात ना की आनंद हा मानण्यात असतो, असं जे म्हणतो, तर ते आपण मानलं की तो आनंद आपल्याला आपोआप मिळत जातो. आणि तुला तो त्या मुलांमध्ये सगळ्यांमध्ये मिळालाय. आणि या गोष्टीचं आणखीन चांगलं वाटतं की तू तो आनंद आणखीन इतरांनाही देऊ शकलायस. पण कसं असतं ना की आपण एका चौकटीत शक्यतो विचार करतो की मला माझं करिअर सेट करायचं आहे, मला महिन्याला एवढे कमवायचे आहेत, आणि घर गाडी हे सगळे आपले व्यवस्थित ठरवलेले प्लॅन्स असतात आयुष्यात.
पण त्याच्या पलीकडे जाऊन जे आहे, ही सगळी जी तुम्ही व्हॉलेंटियर्स मंडळी आहात, तर तुम्ही तुमच्या खर्चातला म्हणजे तुमच्या कमाईतला पण एक हिस्सा या मुलांसाठी काढून ठेवताय. हा एक भाग झाला, पण ती वेळसुद्धा तुम्ही कशी मॅनेज करताय? म्हणजे कारण रुटीन असतं एक, आपल्याला इथे पळायचं तिथे पळायचं असतं, ऑफिस घर या सगळ्यामध्ये तो वेळ काढणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना. ह्याच्यासाठी आम्ही खूप चांगलं एक प्रोसेस ठेवली आहे हां. की ज्याचं जिथे घर आहे तिथल्या जवळच्या शाळेत त्याने जायचं. अच्छा. म्हणजे ऑफिसचा आणि घरचा जो रूट आहे त्यामध्येच शाळा असते. मग मध्ये तास दीड तास तो सहज काढतो आणि तो शाळेत त्या जातो. आणि जर समजा लांबच राहत असेल तर मी एक अमोल नावाचा आमचा एक व्हॉलेंटियर आहे, त्याच्याबद्दल सांगतो की तो इन्फोसिस कंपनीमध्ये कामाला आहे. तो सकाळी 6 वाजता उठतो, 7 वाजता मुलांची शाळा घेतो, 9 वाजता शाळा सोडतो, 9:30 वाजता कंपनी जॉईन करतो. कंपनीत सगळं जॉब करून संध्याकाळी जॉब सुटल्यानंतर तो परत शाळेमध्ये अर्धा तास येतो, सकाळी अभ्यास दिलेला मुलांनी केलाय का बघतो आणि मग घरी जातो. एवढे डेडिकेटेड व्हॉलेंटियर्स आहे. आणि तो राहिला आहे कात्रजला, कंपनी आहे हिंजवडीला, शाळा आहे पाषाणला. एवढं तो फिरतो. म्हणजे ह्या लोकांचं कौतुक मला खूप वाटतं. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना की मी कमी करतोय का, म्हणजे माझं काम कमी पडतंय का, म्हणजे शाळेचा एक अभिजित दादा म्हणून मी बऱ्याच वेळा कमी पडतो असं मला वाटतं. कारण की व्हॉलेंटियर्स इतकं झपाट्याने करतात. म्हणजे मी म्हटलं ना, जसं की हे माझं स्वप्न होतं किंवा माझ्या 4-5 मित्रांचं स्वप्न होतं, असं ते एवढ्या लोकांचं स्वप्न झालंय. तर मला तेव्हा असं वाटतं की ही जी लोक आहेत, असे जर शिक्षक मला भेटले असते, माझे शिक्षक काय वाईट होते अशातला भाग नाही, पण असे शिक्षक जर एवढं लक्ष ठेवणारे जर मला शिक्षक मिळाले असते तर मी अजून काहीतरी छान करू शकलो असतो. बरोबर. वेळेचं एक गणित जुळवणं हे म्हणजे ते टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मग चांगलं जमलंय असं आपण म्हणू शकतो. खूप चांगलं जमलंय. म्हणजे जे इतर कोणाला म्हणजे बिझी आहे, आज जमणार नाही, हेच होईल तेच होईल, त्याच्यामध्ये आम्ही हे सगळं जेव्हा मॅनेज करतो तर तेव्हा खूप भारी वाटतं. पण ह्याच्यात एक खंत राहते की आम्हाला घरी खूप कमी वेळ द्यायला मिळतो. म्हणजे मी आता त्या प्रश्नाकडे येणार होती की तुम्ही अशा पद्धतीचं काम करताय, घरांमध्ये पण एक असतं ना की चांगलं करिअर कर, नाहीतर पुढे काहीतरी होईल, असं ती एक भावना किंवा भीती असते ना. तर तुम्ही आता हे सगळं काम करता, तुमच्या घरातल्यांचं काय म्हणणं असतं या सगळ्या? माझी आई, मी सकाळी जेव्हा घरातून निघलो तेव्हाच माझी आई चिडचिड करत होती आणि माझी आई नेहमी मला म्हणते लष्कराच्या भाकऱ्या थापायला जातो. एक्झॅक्टली. हा, म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म व्हा शेजारच्या घरात व्हावा, माझ्या घरात नाही, का तर मला म्हणजे सुखाचं जास्त काही टेन्शनचं आयुष्य नको, असं प्रत्येक फॅमिलीला वाटतं. आणि आम्ही प्रत्येकाने जेव्हा ही शाळा सुरू केली तेव्हा प्रत्येक पॅरेंट्सला असंच वाटत होतं की अरे काय हे करतात, ते काय कामाचंच नाही आहे, काहीच म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आहे हे, असं बऱ्याच पॅरेंट्सला वाटत होतं. पण जेव्हा मी आमच्या पालकांना कार्यक्रमांना घेऊन यायला लागलो की शाळेचा हा कार्यक्रम आहे, इथं येऊन मुलांचं फ्युचर बघा कसं घडतंय, आम्ही जे घडवतोय, आणि जेव्हा विद्यार्थी त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त करतात तेव्हा आमच्या पालकांना असं वाटतं की नाही यार, आपला मुलगा कुठेतरी छान काम करतोय. माझी आई असं रोज म्हणते मला की तू लष्कराच्या भाकऱ्या थापायला जातो, लष्कराच्या भाकऱ्या थापायला जातो, पण कुठेतरी मागे तिच्या मनात कौतुक आहे की हा जे काम करतोय ना ते खूप चांगलं काम करतोय. म्हणजे मागच्या वर्षीचंच एक उदाहरण आहे. एक आमचा चित्रप्रदर्शनाचा कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये एक विद्यार्थिनी आहे, ती शाळेचं काम एक्सप्लेन करत होती येणाऱ्या लोकांना. अच्छा. आणि ती इतकं उत्तम बोलत होती तर माझ्या आईला रडू कोसळलं आणि ती माझ्या गळ्यात येऊन रडायला लागली आणि म्हटलं की तू खरंच रे आयुष्य घडवतं ह्या लोकांचं, असं माझ्या आईने मला सांगितलं. तेव्हा मला असं वाटलं की आपल्या आईवडिलांना आपल्यावर अभिमान असावा, ह्याच्यापेक्षा जगातली कुठलीच भारी गोष्ट नसू शकते. म्हणजे माझ्या आईला अभिमान आहे की मी चांगलं काम करतोय, मी समाजात जातोय, लोकांसाठी त्यांना शिक्षण देतोय, एक पिढी घडवतोय. माझ्या वडिलांना त्याचा अभिमान आहे. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठलीच असू शकते. म्हणजे मला एक 12-13 लाखाचा पॅकेज असता आणि तेव्हा माझ्या आईचा आनंद आणि ह्या काही विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतरचा आनंद हा खूप वेगळा आहे. तू जेव्हा या मुलांना बघतोस, तुला स्वतःला काय शिकायला मिळालंय? मी खूप शिकलोय. मला असं वाटतं की शाळेतला सगळ्यात मोठा बेनिफिशरी मी आहे. म्हणजे असं आपण नेहमी म्हणतो की ही जी विद्यार्थी आहेत ते आमच्या बेनिफिशरीज आहेत किंवा ते आमच्या कामाचं ते आमचे काम आहे आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतोय असं नेहमी आम्ही म्हणतो. पण मला असं वाटतं की मी खूप शिकलोय त्याच्यामधून. म्हणजे जेव्हा म्हणजे इतिहासाचा विषय जेव्हा मी विद्यार्थ्यांचा घेतो तेव्हा मला स्वतःला अभ्यास करावा लागतो, मग तेव्हा मी अजून नव्याने तो विषय शिकायला लागतो.
किंवा एखाद्या म्हणजे जेव्हा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स करायचे असतात तेव्हा मी ते ॲडमिशनची प्रोसेस शिकतो. जेव्हा मला विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट काढायचं असतं तेव्हा मी कास्ट सर्टिफिकेटची प्रोसेस शिकतो. जेव्हा मला विद्यार्थ्यांसाठी एक कार्यक्रम करायचा असतो तेव्हा मी इव्हेंट मॅनेजर होतो. जेव्हा त्या विद्यार्थ्यांसाठी मला कुठला पोलीस स्टेशनमध्ये विषय घेऊन जायचा असेल तर तेव्हा मी त्यांचा वकील होऊन जातो. तर असं म्हणतात एक ॲक्टर असतो जो म्हणतो की मला ना डॉक्टर बनायचं होतं पण मी एका डॉक्टरची भूमिका केली तर ते माझं फुलफिल झालं असं मला वाटतं. पण तुला मी आता मध्येच थांबवते, एवढ्या तरुण वयामध्ये तू गार्डियन पण झालायस, तू पालकही झालायस. त्याच्यामध्ये काय होतं ना, मग सगळ्या गोष्टी जेव्हा मी करतो म्हणजे एक मल्टिपल पर्सनॅलिटी माझी बनून जाते. मग दादा वकील पण आहे, दादा डॉक्टर पण आहे, दादा काउन्सिलर पण आहे, दादा टीचर पण आहे, दादा ॲडमिशन पण घेऊन देतोय, दादा आपल्याला नवीन गोष्टी पण शिकवतोय. सो मेंटॉर बनून जातो मी पूर्णपणे त्यांचा. आणि माझ्यासारखा प्रत्येक शाळेतला व्हॉलेंटियर हा त्यांचा मेंटॉर बनतोय. आणि आम्हाला दर दिवशी वेगळ्या भूमिका निभाव्या लागतात. मग मी कधी इतिहासकार होतो, कधी शास्त्रज्ञ होतो. सो अशा विविध भूमिका निभाव्या लागतात. सगळे विषय शिकण्याची पुन्हा संधी मिळते. आणि माझ्या अभ्यासामध्ये त्याचा खूप फायदा होतो. म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये वगैरे शिकतो तर संदर्भ देता येतात, यावेळी असं झालं होतं, त्यावेळी तसं झालं होतं. तू आता म्हणजे तू त्या मुलांना शिकवतोय वस्त्यांवरच्या, पण तू त्या वस्त्यांना जवळून पाहतोयस, तू त्यांच्यामध्ये राहतोयस, ते बघतोयस सगळं. आणखीन तुला काय समस्या दिसतात तिथे? जेव्हा मी पाहतो की वस्त्यांमध्ये आपण सगळे जेव्हा पाहतो तर आपल्याला वस्ती दिसते, गरिबी दिसते, पाण्याचा अभाव दिसतो, परत मग घाण दिसते, कचरा दिसतो, परत मग एक स्लम दिसतो आपल्याला. पण त्याच्या पलीकडे अशा काही अडचणी आहेत की ज्या आपण सहज विचार सुद्धा करू शकत नाही. सेरोगेसीचा एक खूप प्रकार आहे वस्त्यांमध्ये. खूप कमी लोकांना माहिती असेल. हा सेरोगेसीचा प्रकार आहे वस्त्यांमध्ये. जे मोठ्या घरातल्या ज्या बाया असतात किंवा जे रिच फॅमिलीज असतात त्यांना बाळ जन्माला घालायचं नसतं, तर मग ते त्यांचं बाळ ना त्या वस्त्यांमधल्या बायांच्या पोटामध्ये प्लांट करतात म्हणजे त्यांना ते वाढवायला देतात ते सेरोगेसीसाठी. आणि त्याचे 5-5 लाख रुपये मिळतात. आणि बाया 3-4 वर्ष सलग प्रेग्नेंट राहिलेल्या मी पाहिलेल्या आहेत. म्हणजे 9 महिन्यानंतर एक डिलिव्हरी झाली, परत 2 महिन्याचा गॅप, परत दुसरी डिलिव्हरी. आणि ह्या किती वयातल्या बाया म्हणजे मुली असतात? यंग मुली आहेत सगळ्या, म्हणजे 20-22 नंतरच्या सगळ्या वयातल्या मुली आहेत. आणि ह्याचं खूप मोठं काय म्हणतात, एक मोठं ह्याची रॅकेट आहे, कम्युनिटी आहे ह्या लोकांची. आणि जेव्हा ही कम्युनिटी असते तर ह्यांचा पूर्णपणे जो घाव असतो ना तो वस्तीतल्या लोकांवर सगळ्यात जास्त आहे. कारण की तिथं विचारायला कोणी नाही आहे त्यांना. आणि पैसा हा एकमेव सोर्स त्या लोकांना वाटतो की पैसा आला तर सगळं होतं. आणि एका सेरोगेसीचे 3.5 ते 4 लाख रुपये एका महिलेला मिळतात. मग ती महिन्याला 3-3.5 लाख रुपये. आणि प्लस सेरोगेसीमध्ये ती जी रिच फॅमिली जी असते ती रोजचं न्यूट्रिशन पण त्यांना प्रोव्हाइड करते. म्हणजे अगदी मखाण्यांपासून म्हणजे सगळे महागडे औषधं त्या बाईला दिले जातात. आणि एकदा का त्या बाईची डिलिव्हरी झाली तर मग ती त्याच्यानंतर पोस्ट प्रेग्नन्सी तिला काय सहन करायचं आहे त्याचं काय घेणं देणंच नसतं. हे इतके प्रकार वस्त्यांमध्ये घडतात आहेत जे आपण सहज दुर्लक्षित करतोय. आजच मी सकाळी बातमी पाहताना मी पाहिलं की कितीतरी महाराष्ट्रातल्या महिला आहेत ज्या बेपत्ता झाल्यात, त्यातल्या फक्त 60% महिला ह्या भेटलेल्या आहेत. आणि बाकीच्या ज्या 40% महिला आहेत त्या अजून बेपत्ता आहेत. ह्या सगळ्या म्हणजे मला असं वाटतं की मी ज्या शाळांमध्ये शिकवतोय, ज्या वस्त्यांमध्ये शिकवतोय त्या वस्त्यांमधल्या कित्येक महिला गायब झालेल्या आहेत ह्या सेरोगेसीच्या प्रकारानंतर. आणि जेव्हा मी ह्या महिला गायब झालेल्या बघतो आणि जेव्हा इन्क्वायरी केली जाते तर तेव्हा त्या महिलांबद्दल काहीच माहिती मिळत नाही. म्हणजे पोलीस कंप्लेंट करून सुद्धा कुठलीच माहिती भेटत नाही. किंवा पोलिस कधी अशी उत्तरं देतात की गेली असेल, कोण आवडत असेल त्याच्यासोबत, आता काहीच शोधून मिळणार आहे तुम्हाला. काही पोलिस चांगलेही असतात की जे शोधण्याचा बाबतीत काही हे नसेल म्हणजे मग ते जडच असते ना मुलगी कधी कधी त्यांना. मग ती गेली तर गेली असं पण असतं. किंवा काही कुटुंब चांगल्या पद्धतीने शोधायचा पण प्रयत्न करतात पण त्यांना प्रोसेसच माहिती नाही म्हणून मग ते शोधणार कसे. म्हणजे म्हणजे एक ओळखीतली फॅमिली ते 4 वर्ष झालेत ते सेरोगेट आईला शोधतात आहेत. ती शेवटी हैदराबादला गेली होती सेरोगेसीसाठी, नाही सापडली ती अजून. म्हणजे ते फक्त सेरोगेसी साठी पण ते दुसरीकडे स्थलांतरित पण केले जातात. जे शेवटचे काही महिने असतात ना ते अंडर ऑब्झर्वेशन ठेवण्यासाठी ते विशिष्ट त्यांचे हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवावं लागतं त्या महिलांना.
त्याच्यानंतर बऱ्याचशा महिला अशा गायब पण झालेल्या आहेत. दुसरा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की वस्त्यांमध्ये धर्मांतराचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे शिकलेल्या माणसाचं धर्मांतर करणं खूप अवघड आहे, पण अशिक्षित माणसाचं धर्मांतर करणं सगळ्यात जास्त सोपं आहे. काही विशिष्ट कम्युनिटीची लोक आहेत, त्यांच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3-3.5 लाख रुपये वस्तीतल्या लोकांना मोजतात आणि ते सर्रास धर्मांतर करतात. आणि हा इतका महत्त्वाचा विषय आहे ज्याच्याकडे आपण लक्षच देत नाही आहे. आणि आपण फक्त डेव्हलपमेंट किंवा अडचणींच्या गोष्टींवर जेव्हा बोलतो तर इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी, शिक्षण ह्याच्या पलीकडे जाऊन हा खूप मोठा मुद्दा आहे की जिथे आपण सगळ्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. अभिजित, तुम्ही या सगळ्यामध्ये एवढा वेळ देताय किंवा ती मेहनत घेताय, लोकवर्गणीतून हे सगळं उभं कसं राहू शकता हा खरं तर प्रश्न पडतो. पण काही CSR वगैरे मिळवण्यासाठी काही एलिजिबिलिटी किंवा काय लागते ती आहे का, किंवा ती कशा पद्धतीने मिळवली जाऊ शकते तुमच्या संस्थेसाठी? आता जेव्हा आपण संस्था सुरू करतो, मला तर पहिलं काही माहिती पण नव्हतं संस्था काय असते, कशी रजिस्टर करतात किंवा ATG काय असतो, 2LA काय असतो, CSR काय असतो. तेव्हा मी शिक्षण म्हणजे मी वकील आहे, पण मी तेव्हा शिक्षण वेगळं घेत होतो. मी नंतर वकिलीच्या शिक्षण म्हणजे ॲडमिशन घेतलं. जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी वकिली म्हणजे लॉला ॲडमिशनच घेतलं नव्हतं. तर तोपर्यंत काहीच कल्पना नव्हती ATG काय, 2LA काय, CSR काय. तर मग त्याच्यानंतर हळूहळू मला एक गोष्टी समजायला लागल्या की ATG लागतं. म्हणजे जेव्हा आम्ही एखादा विषय विद्यार्थ्यांसाठी नवीन काही वस्तू घ्यायची असेल तर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकायचो. तर मग एक जे डोनर होते त्यांनी मला विचारलं, तुम्ही ATG एक्झम्पशन देता का? तर मी पहिलं प्रश्नात पडलो की ATG म्हणजे काय असतो. तर मी गुगलला सर्च केलं की ATG म्हणजे काय. तर त्याच्यात मला कळलं की जेव्हा तुम्ही एखाद्याला डोनेशन करता त्याच्यामध्ये तुम्हाला करात सवलत मिळते, म्हणजे टॅक्समध्ये तुम्हाला सवलत मिळते. तर ते ATG असतं, 2LA असतं, CSR असतं. मग हळूहळू ते गोष्टी आम्ही शिकायला लागलो, समजायला लागलो. पण आत्ता संस्थांच्या जेव्हा एक संस्था सुरू करतो किंवा महाराष्ट्रातल्या जगभरातल्या ज्या काही संस्था, भारतातल्या ज्या काही संस्था आहेत, तर तिथे ATG, 2LA आणि CSR हा एक असा मुद्दा झालेला आहे, प्रतिष्ठेचा मुद्दा झालेला आहे की ज्याच्याकडे CSR आहे, ATG, 2LA आहे, त्या संस्थेचं काम खूप मोठं आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांचं काम छोटं, असं प्रत्येक वेळी कन्सिडर केलं जातं. आणि त्याचे नॉर्म्स तितकेच गव्हर्नमेंटने अवघड केलेले आहेत. ते मिळवण्यासाठी तितकं कष्ट आणि तितकं असायलाही हवं कधी कधी. पण ज्या जेन्युअन काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना ते खूप फेस करावं लागतं बऱ्याच वेळा. आता आम्ही ATG, 2LAच्या फायनल प्रोसेसमध्ये आहोत. एकदा का ते फायनल झालं तर CSR सर्टिफिकेट पण येईलच आमचं. पण तोपर्यंत मी माझं काम नाही थांबवू शकत ना, विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स नाही थांबवू शकत. आणि उद्या मी ठामपणे म्हणू शकतो की CSR तर आत्ता आलाय, पण जेव्हा आमच्याकडे काहीच नव्हतं तेव्हा आम्ही लोकवर्गणीतनं ही शाळा उभी केली. आमच्या प्रत्येकाने त्याच्या पगारातून त्याच्यामध्ये पैसे दिलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा CSR येईल तेव्हा या विद्यार्थ्यांसाठी अजून काय चांगल्या गोष्टी करू शकतो हे तर आम्ही करणारच आहोत. तू स्वतः वकील आहेस, एक वकील म्हणून तू या सगळ्या प्रोसेसकडे कसं पाहतोयस? कारण एवढ्या डिफिकल्टीज आहेत, म्हणजे अगदी त्यांचं जन्माचा दाखला काढण्यापासून, कास्ट सर्टिफिकेट काढण्यापासून, ॲडमिशन्स घेण्यापासून ते आता तू जे CSR फंडिंगचं जे म्हणालास तिथपर्यंत. माझं वकिली करण्याचं मूळ उद्दिष्ट तेच होतं. कारण की मी कम्प्युटर ॲप्लिकेशनचं शिक्षण केलं आहे. त्याच्यानंतर मी मास्टर्स करून कुठल्या पण एखाद्या चांगल्या IT कंपनीमध्ये चांगलं पॅकेज मला सहज मिळू शकलं असतं आणि मिळतही होतं. मी काही माझ्या इंटर्नशिप्स आणि त्याच्यानंतर जे जॉब करत होतो. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी या विद्यार्थ्यांसाठी काम सुरू केलं तर तेव्हा लिगल गोष्टी एवढ्या काही कराव्या लागायच्या, कंप्लायन्सेस आम्हाला या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर तेव्हा इंटरप्रिटेशन कसं करायचं त्या गोष्टीचं हेच समजत नव्हतं मला. तर मी म्हटलं आईला की आई मला लॉ करायचा आहे, पण मला कळत नाही आहे की केल्यानंतर माझी लाईफ पूर्ण रोलर कोस्टरनी चेंज होणार आहे. तर आई मला म्हटलेली की तुला माहिती आहे का की महात्मा गांधी वकील होते, बाबासाहेब आंबेडकर वकील होते, या देशाला ज्या लोकांनी घडवलं ते प्रत्येकजण वकील होता. तर लॉ करण्यात काही हरकत नाही आणि शिक्षण घेतलेलं कधीच वाया जात नाही. आणि जर तुला वाटलंच की ते नाही जमत आहे तर तू परत येऊन तुझं शिक्षण करू शकतो. सो तो एक चांगला, एक आईनी लगेच तो सपोर्ट दिला म्हणून ते एक कॉन्फिडन्स आलं. आणि या विद्यार्थ्यांचं डोक्यात बॅक ऑफ द माइंड सुरू होतं की ह्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आणि जेव्हा मी वकील म्हणून जेव्हा अभ्यास करत होतो, एक लॉ स्टुडंट म्हणून मी जेव्हा अभ्यास करत होतो, तर तेव्हा कॉन्स्टिट्यूशन, एज्युकेशनल लॉज, जुवेनाईल जस्टिस ॲक्ट, लेबर्स ॲक्ट जेव्हा मी वाचायचो, तर जेव्हा आम्ही एक डेफिनेशन्स किंवा एक सेक्शन वाचायचो तर ॲज इट इज
सिनॅरिओ माझ्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड उभा असायचा. चाइल्ड लेबर ॲक्ट जेव्हा वाचायचो तर मला सिग्नलवर थांबणारी मुलं, चहाटपरीवर काम करणारी मुलं, हॉटेलमध्ये लहान लहान मुलं जी काम करतात ती अगदीच माझ्या डोळ्यासमोर दिसायची. जुवेनाईल जस्टिस ॲक्ट जेव्हा मी वाचायचो तर तेव्हा लहान लहान मुली मला दिसायच्या, लहान लहान मुलं दिसायचे. परत मग त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल 21A जेव्हा मी वाचायचो, राईट टू एज्युकेशन, तर मला सगळे RTचे फॉर्म भरलेले माझ्या डोळ्यासमोर यायचे. तर लॉचं शिक्षण घेत असताना मी माझ्या टीचरला जेव्हा हे विषय यायचे तर मी माझ्या शिक्षकांना ह्या विषयात इतकं खोलवर जायचो की शिक्षक कंटाळायचे की अभिजित बास ह्याच्या पुढं आता मला अजून वाचावं लागणार आहे. मग त्यावेळी मी अजून त्याचा अभ्यास करायचो आणि त्या अभ्यासाचा मला खूप फायदा झाला आहे. म्हणजे परवाचंच एक उदाहरण देतो की आमच्या शाळेतली एक विद्यार्थिनी आराधना, तिच्या आईने 3 वर्षापूर्वी 20,000 रुपये घेतले व्याजाने आणि 20% व्याजाने ते पैसे घेतले. म्हणजे महिन्याला 4,000 रुपये व्याज द्यायचा आहे. जेव्हा आपण गावातल्या किंवा एरियातल्या सावकाराकडून पैसे घेतो तर तो वर्षाचा व्याज नसतो, तर तो त्या महिन्याचा व्याज असतो. तर जेव्हा 20,000 रुपये घेतले त्या काकूंनी तर पहिला व्याज कापूनच पैसे दिले जातात. म्हणजे घेताना डायरेक्ट 16,000 घेतले, 4,000 रुपये पहिला व्याज कापला. तर 3 वर्ष सलग त्या काकू व्याजच भरतात 4-4 हजाराने. मग ते साधारणपणे 1-1.5 लाखाच्या वर ते पैसे आतापर्यंत फक्त व्याज भरलाय. मुद्दल आतापर्यंत बदल्यात 1 लाखाच्या वर म्हणजे 1.5 लाखाच्या वर आतापर्यंत फक्त व्याजच भरलेला आहे. मुद्दल आतापर्यंत गेलेलीच नाहीये. आणि हे सावकार सगळे असेच मोठे होतात. आणि ह्या सगळ्यांनी म्हणजे आता जे सावकार असतात ते साधारणपणे तिथले काय गुंड लोक किंवा तिथले डॉन लोक असतात की ज्यांचं वर्चस्व असतं तिथल्या समाजावर किंवा चांगली दहशत असते त्या लोकांची. तर मग हे लोक काय करतात की एखाद्या महिन्याचा व्याज चुकला, पैसे नाही दिले तर मग घरात येऊन वस्तू उचलून जाणं, घराला टाळं लावणं, घरात म्हणजे अगदी म्हणजे मंगळसूत्र काढण्यापासून तुमच्या अंगावरचे दागिने घेण्यापासून सगळ्यातल्या सगळ्या गोष्टी काढणं. तर आता परवा असंच एक सावकाराचा विषय आमच्या कुर्डीच्या शाळेत झाला. ते 20,000चे 1.5 लाखापर्यंत भरले आणि सततची मारहाण. आणि तो सावकार जेव्हा आपण पैसे व्याजाने देतो तर आपल्याला रजिस्टर्ड म्हणजे त्याचे सुद्धा रजिस्ट्रेशन असतात की तुम्हाला ते रजिस्टर्ड जो मनी लेंडर असतो तोच ते पैसे देऊ शकतो. तर त्याचं ते रजिस्ट्रेशन पण नाही, तो असेच ते व्याजाने पैसे फिरवतोय, उगाच त्या वस्तीमध्ये दहशत पाठवतोय, माजवतोय. आणि 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास पैसे भरून सुद्धा त्याला ते पैसे हवेच आहेत त्याचे ते 20,000 रुपये. आणि मग त्या मुलीला मारहाण केली शाळेतल्या, म्हणजे माझ्या विद्यार्थिनीला मारहाण केली. आणि ती पळत आमचा एक अमोल आहे त्याच्याकडे पळत आली आणि म्हटली की दादा आईला मारतात ते तुम्ही वाचवा. मग हा जेव्हा अमोल तिला वाचवायला गेला तर ती जी बाई आहे त्या बाईने आमच्याच व्हॉलेंटिअरवर चुकीचा आरोप लावला की ह्याने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. म्हणजे ती केस सगळ्या वेगळ्या पद्धतीने घेऊन जाण्यासाठी. आणि मग त्यांची आम्ही पोलीस कंप्लेंट केली. म्हणजे तिथले DCP आहेत, मग ते पहिलं PI कंप्लेंटच घ्यायला तयार नव्हते कारण की त्यांच्या दृष्टीने हा किरकोळ विषय आहे. आणि मग मी म्हटलं की तुम्ही FIR करा, मी मेडिकल करून आलो आहे. तर ते म्हटलं गंभीर दुखापत अजून झालेली नाही आहे, तोपर्यंत काय FIR होणार नाही. मग मी म्हटलं तुम्ही गंभीर दुखापत होण्याची वाट पाहणार आहात का? मोस्टली प्रोसिजर काही पोलिस अशाच पॉईंट ऑफ व्ह्यूने ते फॉलो करतात. मग DCPनं इंटरव्हेन करावं लागलं त्याच्यामध्ये. आणि मग त्याच्यानंतर आमची फक्त NC घेतली आत्तापर्यंत, NC सुद्धा घ्यायला ते तयार नव्हते. आणि मग आता म्हटले की ह्याच्या पुढं जर काय झालं तर आता आम्ही समज दिलेला आहे समोरच्या व्यक्तीला, ह्याच्यानंतर जर मारहाण झाली तर आम्ही नक्की FIR करून घेऊ. सो ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये वकील म्हणून थांबावं लागतं. म्हणजे काळा कोट दिसतो तितका सोपा नसतो जेव्हा तुम्ही तुमच्या समाजासाठी जेव्हा भांडता. म्हणून मग तेव्हा काळा कोट तो जड होऊन जातो खूप. बरोबर. पण शिक्षण द्यायचं या दृष्टीनं सुरू केलेला तुझा हा प्रवास एका अशा वळणावर पण दिसतोय आम्हाला, तू आता हे अनुभव सांगताना, की तिथे तुला एक वकील म्हणून पण उभं राहावं लागतंय आणि तू त्यांच्या सगळ्याच समस्यांसाठी उभा आहेस. अगदी म्हणजे शाळेत म्हणजे आता इतकं आमचं बॉन्डिंग चांगलं झालंय ना फॅमिली सोबत की दादा बीशी कुठली लावायची ती पण तुम्ही सजेस्ट करा. परत दादा TV घरात कुठला घ्यायचा आहे तो पण तुम्ही सजेस्ट करा. दादा गावाच्या जमिनीमध्ये ना माझी ननंद अशी भांडतीये किंवा चुलते असे भांडतात आहे तर मी ह्याच्यात काय केलं पाहिजे. सो असे एक छोटे छोटे जे काही मुद्दे आहेत त्यांच्या फॅमिलीतले
अगदी म्हणजे तंटामुक्त वस्ती जी काय म्हणजे तंटामुक्त गाव आपल्याकडे जी काय प्रोसिजर आहे ती तंटामुक्त वस्ती करण्याचा सुद्धा आमचा प्रयत्न की दोन गटांमध्ये भांडणं होऊ नये, म्हणजे घरात नवरा बायकोंमध्ये भांडणं होऊ नये. नवरा बायकोच्या भांडणं झाल्या तर त्यांच्या भांडणाचा परिणाम लहान मुलांच्या आयुष्यात काय होतो. कारण की मला असं वाटतं ना, म्हणजे थोडक्यात त्या पालकांचं पण ब्रेन वॉश करावं लागतं सगळंच. होऊ नये. आणि आई आणि वडिलांनी ना स्वतःच्या भांडणाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे जेव्हा आपण आपल्या लहान मुलांसमोर भांडण करतो. आपल्या घरातल्या भांडणं ना 4 भिंतीत होतात किंवा आपल्या मिडल क्लास फॅमिलीतली जी लोक असतात ते थोडासा विचार करतात बोलताना किंवा मुलांसमोर मी कशा शिव्या देऊ. पण वस्तीतल्या खूप घाण शिव्या असतात. आईला सर्रासपणे मारहाण होते. म्हणजे आईला असं तिच्या वेणीला धरून गोल गोल फिरवणारी लोक पाहिलेली आहेत मी वस्तीमध्ये. आणि जेव्हा ती मुलगी पाहते तर तिच्या मनात एक बसतं की नवरा मारतोच. मग जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा जेव्हा तिचा नवरा तिला मारेल तर ती मार खाऊनच घेणार. ती काय विचार करणार की नवरा मारतोच. तर त्या पालकांचं काउन्सिलिंग करणं की ह्या भांडणं ह्या शिव्या ह्या मुलांसमोर नाही दिल्या पाहिजे. सो त्याच्यानंतर कित्येक भांडणं बंद झालेले आहेत. एकतर आमच्या शाळेतली रेणुका म्हणून विद्यार्थिनी आहे, ती म्हटली दादा मी चांगलं शिकल्यानंतर माझ्या वडिलांनी दारू प्यायची बंद केली. त्यांना असं वाटतंय की मी चांगलं जर शिकले तर माझी मुलगी काहीतरी चांगलं करेल आणि मी घरात भांडण नाही केली पाहिजे म्हणून त्यांनी दारू बंद केली. म्हणजे थोडक्यात पालकांमध्ये पण फरक पडलाय ना, खूप फरक पडलाय. आता हे मुलं शिकतायत तुझ्यासोबत 6 वर्ष सलग, ती वेगवेगळ्या वर्गांमध्ये आता एक टप्पा पुढे जाऊन वेगवेगळ्या वर्गात आता ती पोहोचली आहेत. पण मग पालकांची स्वप्न पण वाढली असतील ना या सगळ्या याच्यामध्ये, की आता मुलांना एक तर त्यांच्यात वर्तनात बदल झाला असेल तर ही खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यांनी पण आता स्वप्न बघायला सुरुवात केली असेल ना मुलांसोबतच. खूप स्वप्न पाहतात पालक. म्हणजे मला असं वाटतं ना की जेव्हा तुमची परिस्थिती तुम्हाला सगळं दाखवते ना तर एक आशेचं किरण जर तुम्हाला दिसायला लागला ना तर तुम्ही इतक्या अपेक्षा करता ना की माझं घर असलं पाहिजे, माझ्या घरासमोर गाडी असली पाहिजे. म्हणजे आयांचं असं असतं की निदान मला एक मंगळसूत्र आणि कानातलं तरी घालायला मिळायला हवं, माझ्या मुलाने एवढं तरी करायला हवं. आणि जेव्हा ते हा विचार करतात तर ते एक आशेने आमच्याकडे पाहतात की जेव्हा माझी मुलगी शिकेल ना, म्हणजे आपल्या शाळेतली पहिली ग्रॅज्युएट मुलगी यावर्षी पास होणार आहे. अरे वा. तर ती पहिली ग्रॅज्युएट आहे तिच्या घरातली, तिच्या पूर्ण कुटुंबातली, आणि ती पहिली 10वी पास आहे, पहिली 12वी पास आहे, पहिली ग्रॅज्युएट असणार आहे ती तिच्या कुटुंबातली. तर मला असं वाटतं की ती तिची पूर्ण पिढी बदलणार आहे. इमॅजिन करा सावित्रीमाईंनी तेव्हा शाळा सुरू केली म्हणून आज एवढ्या मुली शिकतात आहे. तिच्या घरात ती एकटी शिकली म्हणून ह्याच्या पुढच्या किती पिढ्या शिकतील हे तिचे पालक तिच्याकडनं अपेक्षित करतात आहे. म्हणजे ती मला म्हटली की दादा मी जेव्हा ग्रॅज्युएट होईल ना, चांगला मला जॉब लागेल ना, तर मी माझ्या वडिलांना ह्या घरातनं बाहेर काढून चांगल्या घरात घेऊन जाईल असं ती म्हणते. तर पालक खूप स्वप्न पाहतात आणि असे स्वप्न पाहतात ना की जे प्रॅक्टिकली कधी कधी पॉसिबल पण नसतात, पण ते भाबडे स्वप्न असतात खूप. त्यांना ती एक अपेक्षा निर्माण होऊन जाते आपल्या विद्यार्थ्यांकडून. स्वप्न मुळात बघणं आणि ती बघायला लावणं तुझ्यासारख्या तरुणाने ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पूर्ण होतील ना होतील हा पुढचा प्रश्न आहे, पण त्या दिशेने आपण पुढे जाणं हा प्रवास जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. दादाच्या शाळा त्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी घडवून आणतीये. तू फक्त मुलांना शिकवतोयस. तुझा सगळा प्रवास ऐकल्यानंतर असं वाटतं की तू फक्त मुलांना शिकवत नाही आहेस, तू एक कुटुंब म्हणून त्या प्रत्येक कुटुंबाला पण शिकवतोयस. तो शिक्षण फक्त पुस्तकाचं ज्ञान नाही आहे, त्याच्यामध्ये मूल्य आहेत किंवा व्यवहार ज्ञान असं आपण म्हणू शकतो. बरोबर ना या सगळ्या म्हणजे याच्यामध्ये जेव्हा ह्या म्हणजे पालक आणि विद्यार्थी जेव्हा आम्ही पाहतो त्यांना किंवा त्यांचे जे काही रिव्ह्यूज आता 6 वर्षानंतर येतात आहेत, पालकांमध्ये इतका फरक जाणवला आहे. जसं मी सांगितलं की त्यांनी दारू सोडली आहे त्यांची, परत काही आयांनी बिशी लावायला सुरुवात केली जेणेकरून मुलीचं पुढचं शिक्षण सुरू होईल. काही आयांनी थोडं सोनं घ्यायला सुरुवात केली आहे. काही ज्या आया आहेत त्या म्हणजे ते पतसंस्थेमध्ये रोज 100 रुपये भरायला तयार झालेल्या आहेत की जेणेकरून पुढं जेव्हा त्यांची मुलगी उच्च शिक्षणासाठी जाईल तर दादा आहेच, पण अर्धी फी तर मला भरायची आहे ना, मग ती अर्धी मी कशी जमा करू शकते ह्याच्यासाठी ते पालक सगळेजण प्रयत्न करतात. बरोबर. अभिजित, तुझी शाळा सध्या पुण्यात आणि आणखीन 1-2 जिल्ह्यात काम करतीये, पण सिग्नलवरची ही सगळी मुलं पाहिली, महाराष्ट्रातला जर हा आकडा पाहिला तर ही खूप म्हणजे काम करण्याची गरज आहे अशा मुलांसाठी, पण ती क्षमताच नाही आहे आपल्याकडे असं तुला वाटतं?
आपल्याकडे क्षमता खूप आहे, पण आपण केलं पाहिजे. करण्याची इच्छाशक्ती हवी. इच्छाशक्ती म्हणजे जसं की मला वाटलं की सिग्नलवरच्या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार, मी फक्त विचार नाही केला तर मी ती सुरुवात केली. तसं महाराष्ट्रामध्ये जिथं सिग्नल आहे तिथं सिग्नलवरची मुलं आहेत. तर महाराष्ट्रात किती जिल्ह्यांमध्ये सिग्नल असतील, त्या प्रत्येक सिग्नलवरची मुलं आहेत. तर मी पुण्यातनं सुरुवात केली. आज पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या एका आकड्याप्रमाणे 10,427 सिग्नलवर राहणारी मुलं आहेत. आता हा 2018-19चा हा आकडा आहे, तर 2026मध्ये किती वाढला असेल हा विचार करणं सगळ्यात पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा आहे की ही मुलं सिग्नलवरच राहतात, ह्यांचं परत जे काही ट्रान्सफॉर्मेशन होत आहे ते आयदर गुन्हेगारांमध्ये होत आहे किंवा कुठल्या तरी व्यसनांमध्ये ही मुलं जातात आहेत. आणि जे आपण पाहतोय की मी म्हणतो की आजची लहान मुलं ही उद्याची तरुण पिढी आहे आणि तरुण पिढी हे भारताचं भविष्य आहे. तर लहान मुलांनाच आपण कसं चांगलं तरुण व्हावं हे जर शिकवायला गेलो तर किती चांगल्या गोष्टी आपल्या भारतासाठी घडू शकतात. तर जेव्हा ह्या सिग्नलवरची मुलं, जेव्हा महाराष्ट्रातली मुलं जेव्हा आपण विचार करतो तर प्रत्येक जिल्ह्यासाठी आपण काम करण्यासाठी खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. आता मला काय वाटतं की जेव्हा सरकार ह्या विषयाकडे पाहतं किंवा लोकप्रतिनिधी ह्या विषयाकडे पाहतात, एक विचार करा की भारतात संविधान येण्याच्या आधी UDHR युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स जे आहे त्यांनी राईट टू एज्युकेशन एक्सप्लेन केलं होतं की राईट टू एज्युकेशन काय आहे, गरजेचं आहे, किती गरजेचं आहे. त्याच्यानंतर संविधान आल्यानंतर तो राज्याकडे दिलेला मुद्दा होता. म्हणजे आर्टिकल 45 मध्ये राईट टू एज्युकेशन होतं, तो नंतर राईट टू लाईफमध्ये आला, तो फंडामेंटल राईट्समध्ये आणला. तर जर समजा आपल्या संविधानामध्ये शिक्षण किंवा लहान मुलांसाठी विविध योजना ड्राफ्ट करणं, बनवणं हे लिहिलेलंच नसतं तर आजची लहान मुलं काय करत असती. कारण की आजची लहान मुलं किंवा जी लहान मुलं आहेत ते मतदार नाही आहेत. योजना कुणांसाठी, कुठल्या लोकांसाठी येतात? मतदारांसाठी येतात. म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे म्हणून लाडकी बहीण योजना आपण सुरू करतोच, बरोबर का? तर त्या मतदार आहेत आणि त्यांचं कन्व्हर्जन हे तुमच्या मतांमध्ये होणार आहे आणि तुम्ही सत्तेत येणार आहात. पण जी मुलं तुमची मतदारच नाही आहेत, जे कुठल्या यादीतच नाही आहेत, जी भविष्यात मतदार होणार आहेत, त्यांच्यासाठी योजना काय करतोय आपण? काहीच करत नाहीये. आणि जर संविधानात लिहिलंच नसतं की यांच्यासाठी काहीतरी तुम्हाला करायचं आहे तर ते किती दुर्लक्षित राहिले असते ह्याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. आणि सरकार असं नाही आहे की काहीच करत नाही आहे या लोकांसाठी. म्हणजे मी असं म्हणतो की सरकार खूप करत आहे, पण ते पोहोचतं किती आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आता वात्सल्य नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्या माध्यमातून विविध योजना या सिग्नलवरच्या मुलांना शोधून त्यांना रिहॅबिलिटेशन सेंटर्समध्ये टाकून त्यांना स्कूलिंग करण्यासाठी हे सगळं आहे. पण हे सगळं असून सुद्धा आज पण ती मुलं का दिसतात आहेत? पण हे मॉडेल सस्टेनेबल व्हावं म्हणून काय करायला असं वाटतं तुला? मला आता प्रत्यक्ष काम करताना ज्या अडचणी पाहतोयस किंवा जी अजून काम करण्याची गरज जी तुला दिसती आहे तर ते कशा पद्धतीचं असायला हवं? मला सगळ्यात पहिलं वाटतं की गव्हर्नमेंट लेवलवर ज्या काही योजना आहेत, स्कीम्स आहेत किंवा जे काही प्रोव्हिजन्स आहेत त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. एंड नंबर ऑफ लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. समजा एखादी ॲड वात्सल्य योजनेची किंवा आवास योजना किंवा ज्या काही योजना आहेत त्याची जेव्हा मी जाहिरात करतो तर ती मी कुठे करतो? रेडिओवर करतो, वृत्तपत्रांमध्ये करतो. जो समाज शिकलेलाच नाही आहे, ज्याला वाचताच येत नाही आहे, तो ती योजनेचा लाभ कसा घेणार आहे? दुसरी गोष्ट डॉक्युमेंटेशन असल्याशिवाय त्या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यांच्या डॉक्युमेंटेशनसाठी कंप्लायन्स थोडासा इझी केला तर अजून चांगलं ते होऊ शकतं. पण ते कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन, कारण की डॉक्युमेंट्स देणं म्हणजे हा रिस्कचा पण भाग असतो परत. आणि दुसरी गोष्ट मी असा विचार करतो, हा माझा थॉट प्रोसेस आहे की जेव्हा मी विद्यार्थ्यांना ॲडमिशन करून देतो तर जे पहिले 2-3 आठवडे जे त्यांना वाटतं की मला एक वेगळी वागणूक दिली जाते किंवा मला एक वेगळ्या पद्धतीने पाहिलं जातं, तर हा जो काही एक थॉट प्रोसेस जो बनतो आणि ज्याच्यामुळं ते विद्यार्थी शाळा सोडतात. आता ज्या विद्यार्थ्यांसाठी मी होतो त्यांनी नाही सोडली, पण ज्या विद्यार्थ्यांसाठी मी नाही आहे असे कित्येक विद्यार्थी शाळा सोडत असतील. तर मला असं वाटतं की आपल्याकडे स्पेशल स्कूल्स आहेत, ब्लाइंड लोकांसाठी स्कूल्स आहेत, ऑर्फन लोकांसाठी स्पेशल स्कूल आहे जे शासन चालवतं. तशी सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसाठी, शिक्षणापासून वस्ती भागातल्या वंचित मुलांसाठी एक वेगळं एज्युकेशन मॉडेल, कारण की अरुणाचल प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहेत, राजस्थान आहे, बेंगॉल आहे, कोलकातामध्ये सगळ्यात भारी सिग्नल शाळेचा मॉडेल आहे. म्हणजे सिग्नल जे ब्रिज आहे त्या ब्रिज खाली कंटेनर्समध्ये ती शाळा भरते.
आणि ते इतकं सुंदर मॉडेल आहे की तिथल्या गव्हर्नमेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी मागं टाकतात आहेत, कारण की त्या शाळेमध्ये रोबोटिक्स शिकवलं जातं आहे, फायनान्स शिकवलं जातं आहे, कारण की ते काय संस्थेच्या माध्यमातून ते शिकवलं जातं आहे. रोबोटिक्स शिकतात आहेत मुलं, फायनान्स शिकतात आहे, शेअर मार्केट शिकतात आहे. सो अशा चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या म्हणजे जसं की आज आपण हा पॉडकास्ट करतोय, हा विषय त्या विद्यार्थ्यांच्या सिलेबसमध्ये आहेत. त्यांना ते कळतंय की काय म्हणजे लाईफ स्किल्स आहेत आणि त्या लाईफ स्किल्सवर ते मुलं शिकतात आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाण्यामध्ये एक आमचे एक सहकारी आहेत बट्टू सावंत, त्यांची एक सिग्नल शाळा आहे, ती सुद्धा कंटेनरमध्ये भरते. त्याच्यानंतर म्हणजे बट्टू सावंतांची शाळा आल्यानंतर ठाण्यातल्या कित्येक सिग्नलवर राहणाऱ्या मुलांचा आकडा कमी झाला. असं जर मॉडेल आपण जर उभं केलं तर सिग्नलवर राहणाऱ्या मुलांचा आकडा हा कमी होऊ शकतो. आज पुणे महानगरपालिका आहे, आपले जे नवनिर्वाचित महापौर आहेत ते फुटपाथसाठी खूप चांगलं काम करतात आहे. फुटपाथ किती चांगले करता येतील ह्याच्यासाठी ते काम करतात आहेत. म्हणजे एका भेटीदरम्यान त्यांच्यासोबत चर्चा झाल्यावर कळालं की त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत तिथे हे सिग्नलवरच्या लोकांनी का नाही यावं, ते तिथे का नाही राहत. तर मला असं वाटलं की त्यांना जे काही फ्रीडम आहे किंवा ते तिथं जायला घाबरतात आहेत, कारण की त्यांचे विद्यार्थी त्यांची मुलं कुठल्या संस्थेत नंतर जातील, कारण की रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये गेल्यानंतर पालक त्याला सांभाळण्यासाठी सक्षम नाही आहेत, म्हणून त्याची जबाबदारी कुठल्या तरी संस्थेला देणं, पालकांना विद्यार्थ्यांपासून वेगळं ठेवणं, असे विविध विषय घडतात. मग पालकांना असं वाटतं की ठीक आहे, मग सिग्नलवर तर माझ्यासोबतच राहू दे, पण माझ्यासोबतच राहू, म्हणजे सिग्नलवर का मी राहीना, पण मुलगा माझ्यासोबतच राहू दे, मुलगी माझ्यासोबतच राहू दे, असे विषय निर्माण होतात. पण जसं रिहॅबिलिटेशन सेंटर आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तसं एक आपण सिग्नल शाळेचं एक मॉडेल जर आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवू शकलो ना, तर हे एज्युकेशन रेव्होल्युशन असेल की ज्याच्यामध्ये असे विद्यार्थी खूप कमी होतील प्रत्येक सिग्नलवरून. परत प्रत्येक वॉर्डमध्ये आता जे नवीन नगरसेवक निवडून आलेत, मी कित्येक नगरसेवकांशी संपर्क साधलाय किंवा जेव्हा मी चर्चा करतो तर त्यांना चाइल्ड प्रोटेक्शन कमिटीबद्दल माहितीच नाही आहे की नगरसेवकांना जिल्हा महिला बाल विकास महामंडळाच्या अंतर्गत चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी तयार करावी लागते, ज्याचा मुख्य हा वॉर्ड अध्यक्ष म्हणजे नगरसेवक असतो, तिथल्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी असतात आणि 2 प्रतिनिधी हे ते विद्यार्थी असतात, कारण की ते सुचवतात समितीला की त्यांना काय अपेक्षित आहे. अशा समिती किती वॉर्डमध्ये आहेत पुण्यामध्ये हे दाखवून द्यावं. म्हणजे बोटावर मोजण्यासारख्याही वॉर्ड नसतील आपल्या पुण्यामध्ये की ज्यांच्याकडे चाइल्ड प्रोटेक्शन कमिटी आहे, आणि हे नगरसेवकांनी करायचा विषय असतो, ते त्यांना माहितीच नसतं. आपले नगरसेवक स्थायी समिती आणि ह्याच्यातच पुढच्या पदासाठीची तयारी चालू असते. हो, आणि विविध समित्या जेव्हा येतात, म्हणजे मला असं वाटतं की महानगरपालिकेची शिक्षण समिती असेल तर त्या समितीवर एखादा शिक्षण तज्ज्ञ असावा, एखादा टीचर असावा जो नगरसेवकच असेल कधीतरी, त्या व्यक्तीला त्या समित्यांवर घ्यावं. म्हणजे मी इतका हुशार नाही हे सगळं प्रपोज करण्यासाठी की असंच करायला हवं, पण जेव्हा त्या क्षेत्रातली लोक तिथे जातील तर ते खूप चांगलं करू शकतात असं मला वाटतं. अभिजित, इतक्या मुलांसोबत आणि इतक्या व्हॉलेंटियर्ससह तू हे काम करतोयस, आतापर्यंत शासनाकडून दखल घेतली गेली आहे तुझ्या कामाची? राजकारण्यांकडून, लोकप्रतिनिधींकडून बऱ्याच वेळा दखल घेतली गेली आहे ह्या सगळ्या विषयाची. कशा स्वरूपाची म्हणजे अगदी मदत स्वरूपात तर काहीच नाही, पण कौतुकाचे शब्द की आपण चांगलं काम करत आहात, एक अशा विशिष्ट समाजासाठी काम करताय की ज्यांचा विचार खूप कमी लोक करतात, आणि केला तर फक्त अन्न वस्त्र आणि निवारा पण नाही, अन्न आणि वस्त्र देण्यापलीकडे त्या लोकांकडे कोणीच बघत नाही की मी एखादा वडापाव देऊ किंवा घरातलं उरलं सुरलेलं जेवण त्यांना देऊ किंवा जुने कपडे मी त्यांना जाऊन देऊ, ह्याच्या पलीकडे कोणी त्यांचा विचार करत नाही. पण तुम्ही त्यांच्या शिक्षणाचा विचार करताय, असे काही लोकप्रतिनिधी नेहमी कौतुकाची थाप देतच असतात, आणि ते अत्यंत आवश्यक सुद्धा राहतं. अगदीच मधल्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आमचा प्रस्ताव नॅशनल युथ अवॉर्डसाठी केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे, आणि ते मिळेल का नाही मला माहिती नाही, पण प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि जेव्हा हा प्रस्ताव जातो, म्हणजे मी नेहमी म्हणतो की पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठं होतं, आणि राष्ट्र मोठं करण्यासाठी आपल्याला ती प्रेरणा देणं हे खूप आवश्यक आहे. आणि सरकार ज्या त्या परीने ते म्हणजे कन्सिडरेशन घेतंयच, पण मला असं वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधींनी, सरकारनी ग्राउंड लेवलवर, ग्रासरूट्स लेवलवर जे काय काम चालू आहे, म्हणजे ज्या मोठ्या संस्था असतात, ज्यांना मोठं फंड्स असतात, मोठे CSRs असतात, ते मोठे मोठे कार्यक्रम करून मुख्यमंत्र्यांना, राज्यपालांना बोलू शकतात, तिथं त्यांच्या कामाची दखल लगेच घेतली जाते. पण आमच्यासारखी संस्था जी खूप ग्रासरूट लेवल, म्हणजे मी रोज सिग्नलवर जातोय,
रोज त्या मुलांना शिकवतोय. मी कुठल्या पण AC ऑफिसमध्ये बसत नाहीये, मी कुठल्या पण चांगलं माझं काही कॉर्पोरेट वर्किंग नाही किंवा माझ्या संस्थेत कोणी HR नाही किंवा फायनान्स टीम नाही आहे. तर आम्ही सगळेजण मुलं मिळून जेव्हा त्यांना शिकवतोय तर आमच्यासारख्या संस्थेची दखल घेणं खूप जास्त आवश्यक आहे. कारण की दखल घेतल्याने आम्हाला छान वाटतं आणि प्रेरणा मिळते आणि प्रेरणेतनं राष्ट्र घडतं. तू म्हणालास की सिग्नलवरची शाळा आहे पण ती मोकळ्या आभाळाखालची आहे. पण शिक्षण म्हटलं की मुलांचा एक अप्रोच असतो ना की नको, फक्त शिकायला नको, काहीतरी मज्जा हवी. आता नॉर्मल शाळांमध्ये कशी सहल आणि हे सगळं, तर तू तुझ्या मुलांना घेऊन जातोस कुठे सहलीला किंवा काय? सहलीचे खूप चांगली कॉन्सेप्ट आम्ही तयार केली आहे. एक असती जी मज्जेची सहल असती जी आम्ही अधूनमधून घेतच असतो. एक दुसरं आम्ही त्याच्यामध्ये आणलंय की आम्ही एक्सपोजर व्हिजिट त्याला म्हणतो की जे एखाद्या इंटरनॅशनल शाळेला किंवा IBच्या बोर्डला जे शक्य नाही आहे मुलांना घेऊन जाण्यासाठी, ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. अगदी झटतो त्या गोष्टींसाठी. तर सगळ्यात भारी सहल अगदी मधल्या काळात झालेली मी सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांनी राज्यसभा पाहिली, लोकसभा पाहिली, राष्ट्रपती भवन पाहिलं. काय सांगतो? लोकसभेमध्ये जेव्हा मी गेलो तर जेव्हा मी गॅलरीत बसलेलो, ते व्हिजिटर्स गॅलरी जी असते, तर जेव्हा मी वर बसलो होतो मुलांना घेऊन, तर मी म्हटलं बघ तिथं मोदी बसलेले असतात, इथं राहुल गांधी बसलेले असतात, इथं फायनान्स मिनिस्टर बसतात, तिथं स्पीकर बसतात. तर मी त्यांना म्हणजे झालं असं होतं की मी मुलांना सिविक्स म्हणजे पॉलिटिकल सायन्स सिविक्स शिकवत होतो. तर त्यांना राज्यसभा लोकसभा मी एक्सप्लेन करत होतो आणि मी तेव्हा त्यांना म्हटलेलं की आपण थोड्याच दिवसात बहुतेक दिल्लीला जाणार आहे, तर मग तुम्हाला राज्यसभा आणि लोकसभा बघायची आहे का? मग जे तुम्ही हितं वाचताय ते तुम्हाला डायरेक्ट मी दाखवतो. मग मुलांना ते डायरेक्ट बघायला घेऊन गेलो. अरे वा. मग त्या मुलांना इतकं भारी वाटलं की मला असं वाटतं त्यांच्या कुठल्या मागच्या पिढीने ना साधं महानगरपालिकेत सुद्धा गेले नसतील. त्यांची मागची पिढी जाऊ दे, अरे आता किती मोठ्या मोठ्या शाळा आहेत की त्यांचे विद्यार्थी सुद्धा तिथे पोहोचू शकत नाहीये. ते जेव्हा मी मुलांना दाखवतो ना, आणि तेव्हा मग मला असं वाटतं की ज्या मुलांनी ना 10वीमध्ये लोकसभा पाहिली आहे, तो त्याच्या वयाच्या 25व्या-26व्या वर्षी त्याचा थॉट प्रोसेस काय असेल विचार करा. जेव्हा त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबद्दल जेव्हा त्याला मी शिकवतो 10वी, 11वी, 12वीमध्ये, मी असं नाही म्हणत की अगदीच त्याच्या छोट्या मेंदूवर मी एकदम जास्त हे करतोय, प्रेशर देतोय, पण सोप्या भाषेत तर मी त्याला ते सांगूच शकतो ना. तर वयाच्या 20व्या-25व्या वर्षी त्याचा IQ किती चांगला झालेला असेल. म्हणजे तो मराठी शाळेत शिकतोय, पण असं आपण म्हणतो की IBची पोरं खूपच हुशार असतात, 2 वर्ष पुढं असतात, CBSEची मुलं अजून पुढं असतात. पण स्टेट बोर्डातला माझा विद्यार्थी त्या IBच्या मुलांना भविष्यात म्हणजे अभ्यासात थोडासा कमी असेल तो त्यांच्यापेक्षा, पण जेव्हा व्यवहार ज्ञानाचा विषय येईल किंवा बाहेर समाजामध्ये कसं वावरायचं, जेव्हा त्या दोघांना समोर पाहिलं जाईल, तर माझ्या विद्यार्थ्याचा मेरिट नेहमी वर असेल, हे मला नेहमी वाटतं. कारण माणूस फक्त पुस्तकातून शिकतो असं नाहीये, अनुभवातून जे शिक्षण मिळतं ते खूप मोठं असतं. आणि ते अनुभव आता या वयात मिळणं, आणि ते सुद्धा अशा मुलांना की ज्यांचे पिढ्यानपिढ्या कधी शिक्षणाकडे वळलेल्या नाही आहेत किंवा जे या मुख्य प्रवाहात पहिल्यांदाच येत आहेत असं आपण म्हणूयात, तर त्यांच्यासाठी हा अनुभव खूप मोठा असणार आहे. इतका महत्त्वाचा आहे की NDAच्या परेडला मी मुलांना घेऊन गेलो. तर NDAची परेड झाल्यानंतर घरी येऊन एक मला मुलगा म्हणतोय की दादा मला NDA मध्ये जायचं आहे, काय प्रोसेस असती मला समजून सांगा. अरे वा. आणि आता त्याच्या लाईफचा गोल NDA मध्ये जाण्यासारखा झाला, म्हणजे त्याला जायचं आहे. मग तो त्या हिशोबाने तयारी करतोय. मग तो म्हटला की दादा आता ग्राउंड पण चांगलं करावं लागेल ना, तर मी रोज सकाळी पळायला जातोय, मी रोज सकाळी व्यायामाला जातोय, आणि आता अभ्यासाची जबाबदारी तुमची आहे, माझा आता चांगला अभ्यास करून घ्या, मला त्यांच्यासारखं असं एक हातात चालायचं आहे. म्हणजे त्यांनी ते बघितलं की NDAतले जी परेड होती त्यांचे हात एकत्र हलत होते, एकत्र मागे येत होते पुढे, इतकं ते डिसिप्लिन होतं. तो म्हटलं दादा मला तिथं त्या परेडमध्ये थांबायचं आहे. मग त्याला ते तिथे समजायला लागलं. जेव्हा म्हणजे मी पुण्याची नवीन मेट्रो झाली, तर पुण्यातल्या नवीन मेट्रोमध्ये मुलांना बसायला घेऊन गेलो. तर एक मुलगा मला म्हटला की मला मेट्रोचं पायलट व्हायचं आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. मग असे त्यांना त्यांचे प्रोफेशन्स भेटत जातात ह्या एक्सपोजर व्हिजिटमधून. लोकसभेत घेऊन गेल्यानंतर एक म्हटलं की मला एक दिवशी खासदार व्हायचंय. म्हटलं सोपं नाही ते इतकं, पण तू होशील, म्हटलं तू प्रयत्न कर. पण त्यांना त्यांचा एम भेटतोय तिथे जाऊन. जसं एक्सपोजर व्हिजिट्स बद्दल सांगितलं, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की सहल किती महत्वाची असते शाळेमध्ये, तसं स्नेहसंमेलन किती महत्वाचा असतो. म्हणजे माझ्या लहानपणी जर माझ्या शाळेतला गॅदरिंग असेल तर एक महिना मी म्हणजे वर्गाच्या बाहेरच असायचो की डान्सची प्रॅक्टिस चालू आहे, सिंगिंगची प्रॅक्टिस चालू आहे, आज आमचं नाटक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी चालतात.
मग एक दिवशी मला असं वाटलं की आपण या विद्यार्थ्यांना शिकवतो तर मग ह्यांची एक गॅदरिंग का नाही करावी. असा प्रश्न माझ्या मनात आला. सगळ्यांना विचारलं की गॅदरिंग करायची का. माझ्यापेक्षा इतरच सगळे उत्साही होते ते सगळं करण्यासाठी. मग आम्ही पहिली मुलांची गॅदरिंग केली. आता 3-4 गॅदरिंग झाल्यात मुलांच्या. तर त्या सगळ्या गॅदरिंगमध्ये मला एक गोष्ट कळाली की आमचे मुलं खूप चांगले डान्सर्स आहेत. कुणाला खूप छान गाणं गाता येतं, कुणाला खूप छान नाटक करता येतं, कुणाला छान सूत्रसंचालन करता येतं, कुणाला छान मॅनेजमेंट जमतं ह्या सगळ्या गोष्टींचं. ह्याच्यामध्ये काय होतं ना की जेव्हा त्या विद्यार्थ्यांचं गॅदरिंग असतं तर आम्ही त्यांच्या पालकांना पण बोलवतो. आणि ओव्हरऑल जी काही वर्षभराची जी डेव्हलपमेंट असते, मी डॉक्युमेंटेशनमध्ये खूप चांगला आहे असं मला वाटतं. तर मी मुलांचं वर्षभराचं जे काही केलंय त्यांनी ते सगळं डॉक्युमेंट करतो. म्हणजे आमच्या शाळेत एक सवय आहे की एक विद्यार्थी काय करतोय त्याचं वीकली, मंथली आणि इयरली आम्ही त्याचे सगळे त्याचा सगळा काळा चिठ्ठा सगळं जे काही असतं म्हणजे मस्ती केलेला चांगला विषय हो ते सगळं रिपोर्ट कार्ड आम्ही ठेवतो. तर मग जेव्हा त्यांचं ॲन्युअल फंक्शन असतं तर तेव्हा त्यांना ट्रॉफीज देणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांच्याबद्दल कौतुक करणं. त्या कार्यक्रमालाच आम्ही नाव कौतुक समारंभ ठेवलंय की ज्याच्यामध्ये आम्ही मुलांचं कौतुक करतो. आणि चांगले समाजातले मोठी लोक की ज्यांनी शिक्षण क्षेत्रात खूप मोठं नाव केलंय अशा लोकांना बोलून विद्यार्थ्यांचं कौतुक करायला सांगतो. जेणेकरून मग जे पालक आहेत त्यांना भारी वाटतं की यार एवढे वर्ष माझा मुलगा काहीच करत नव्हता आणि आज त्याला एक ट्रॉफी मिळते. लहानपणी ट्रॉफी मिळणं ही खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे मला मोठं झाल्यावर सुद्धा आवडतेच की हा ट्रॉफीचा मोह कोणालाच आवडला नाहीये अगदी मोठ्यापणात सुद्धा. पण लहानपणी त्याची एक वेगळी मजा असते की माझं एक कपाट असं भरलेलं असावं ट्रॉफीचं मस्तपैकी. आणि मग मी सगळ्यांना सांगेल की यार मी ह्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलो, मी त्या कॉम्पिटिशनमध्ये जिंकलो. तर त्या कौतुक समारंभाचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला आमच्या मुलांच्या लाईफमध्ये की मुलं अजून चांगला अभ्यास करू लागली. पॅरेंट्सला मुलं काय करतात शाळेमध्ये हे अजून चांगलं समजायला लागलं. त्याचबरोबर म्हणजे जसं ह्या अदर ॲक्टिव्हिटीज झाल्या, समजा आमच्या शाळेमध्ये आम्ही इलेक्शन्स घेतोय. आता मुलांना जेव्हा मी सांगितलं की राज्यसभा लोकसभा मी एक्सप्लेन करत होतो तेव्हाच आलेली एक आयडिया की आपण तुमच्या सगळ्यांचं इलेक्शन घेऊयात का मॉनिटरचं. मग मॉनिटरचं आमच्या शाळेमध्ये इलेक्शन होऊ लागलं. तर मॉनिटरमध्ये मग आम्ही मॉनिटर नाही ठेवला, मुख्यमंत्री ठेवला, उपमुख्यमंत्री ठेवला, स्वच्छता मंत्री ठेवला, कपाट मंत्री ठेवला, शिक्षण मंत्री ठेवला. तर मग जो स्वच्छता मंत्री आहे तो शाळेची स्वच्छता करतो येऊन, जो कपाट मंत्री आहे तो कपाट बघतो, जो मुख्यमंत्री आहे तो सगळ्यांना मॉनिटर करतो, जो चप्पल मंत्री म्हणजे तो चप्पल सगळ्या कशा ठेवतो ते तो बघतो. सो अशा सगळे मंत्रालय आम्ही त्या सगळ्यांना वाटून दिल्यात. 3-3 महिन्याचं सरकार बसवतोय आम्ही. आणि ह्याच्यामध्ये अर्थसंकल्प पण घेतो, परत मग किती पैसे खर्च केले पाहिजेत ते पण घेतो. परत मुलांना जर माझ्याकडून काही हवं असेल तर ही पण एक्सपिरियन्समधूनच ही आयडिया आली माझ्याकडे की मी आणि माझा जो को फाउंडर आहे शुभम, की आम्ही दोघांनी मिळून ही शाळा सुरू केली होती. तर शुभम जो आहे तो आणि मी मंत्रालयात एका कामानिमित्त गेलतो मुलांच्याच. तर तिथं जे सेक्रेटरी असतात, हे पत्र लिहून द्या, ते पत्र लिहून द्या, एवढ्या झेरॉक्स आणा, तेवढ्या झेरॉक्स आणा, ह्या पत्रामध्ये हे चुकलंय, हा विषय चुकलाय. तर एक पत्र आम्ही 8-8 वेळा लिहून काढायचो. तर तेव्हा मला खूप असं इरिटेशन व्हायची की अरे किती लिहायचं आहे. तर मग मी काय केलं की हे मला एवढं म्हणजे नाही का पुढे येऊन ही अडचण येते तर माझ्या स्टुडंट्सला किती अडचण येऊ शकते. तर आता शाळेत आम्ही काय केलं आहे की मुलांना शाळेत नवीन पंखा हवा आहे, नवीन पुस्तकं हवी आहेत, नवीन पाट्या हव्या आहेत, तर अर्ज करायचा. तर माननीय महोदय अभिजित पोखरणीकर आपणास विनंती की शाळेत नवीन पंखा हवाय, तर मी अमुक आतापासूनच ते अर्ज लिहायची सवय लावतोय की असा अर्ज लिहा आणि तुम्हाला जे काही गोष्टी हवी ते अर्जाच्या स्वरूपात मागा. आणि माझ्याकडे अर्ज जर हे झाला, माझ्याकडे प्राप्त झाला, तर मी त्यांना त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज पण टाकतो की आपण दिलेला अर्ज प्राप्त झाला आहे, त्वरितच त्या शंकेचं म्हणजे निरसन केलं जाईल. सो असं त्यांना आम्ही ते सांगतो. आणि मग मी उत्तर देताना पण पत्रातनंच देतो. मग पत्रातनं काय होतं की तुम्ही दिलेल्या मागणीनुसार हे आम्ही मंजूर केलेलं आहे आणि या तारखेला तुमच्या शाळेमध्ये येईल. सो हे एक झालं पत्राचं. दुसरं झालं इलेक्शनचं. आता मी वकील आहे, सो मूट कोर्ट्स असतात आमच्या कॉलेजमध्ये. मूट कोर्ट्स म्हणजे अभिरूप न्यायालय ज्याला आपण मराठीत म्हणतो. तर ज्या केसेस असतात त्याच्याबद्दल एक नाट्य स्वरूपात ते मांडलं जातं. समजा दादा ह्यानी मला शिवी दिली, ह्यानी मला आईवरनंच शिवी दिली, ही माझे केसच ओढत होती, हे जे काही छोटे छोटे जे मुद्दे आहेत, तर मग आम्ही काय करतो की एक दिवस असा ठेवलाय की कोणी काय काय चुका केल्या
ते आम्ही सगळ्या नोट डाऊन करून घेतो आणि त्याची तारीख लावतो. मग ते मुटकोट आम्ही भरवतो, अभिरूपने आयलाय, मग ह्यानी तुला का शिवी दिली, तुझी बाजू काय आहे, तुझी बाजू काय. एका स्टुडंटलाच आम्ही जज म्हणून बसवतो. म्हणजे लाईव्हली ते सॉर्ट होतं आणि ते इतकं भारी असतं ना ते, की तुम्ही जेव्हा कधी ते बघायला याल ना तर हसून हसून पोट दुखेल की हिने का शिवी दिली होती, तिने का शिवी दिली ती, ही माझ्या दारातच का आली आज वॉशरूमला, सगळे असे विषय डिस्कस होतात. आणि मग त्यातनं ती भांडण सुटतं आणि खूप छान ते म्हणजे एक म्हणतो ना लाईव्ह छोटं कोर्ट रूम. छोटं कोर्ट रूम आणि त्यातनं सगळं भारी वाटायला लागतं. हे एक खूप चांगलं आम्ही शाळेमध्ये करतोय विद्यार्थ्यांसाठी. किती छान छान उपक्रम आहेत. म्हणजे मला असं वाटतं की हे ॲक्च्युअल ज्या शाळा आहेत मोठ्या मोठ्या तिकडे पण हे व्हायला हवेत, असे उपक्रम झालेच पाहिजेत. कारण कोर्ट असेल किंवा राज्यसभा लोकसभा तिथे ॲक्च्युअल काम काय चालतं हे आपण पुस्तकांमध्ये वाचण्यापेक्षा तिथे प्रत्यक्ष जाऊन तो अनुभव घेणं किती महत्त्वाचं. आणि ते किती समजणं पण किती सोपं होऊन जाईल मुलांसाठी. आणि खरंच तुम्ही एकदा तरी येऊन ते अभिरूप न्यायालय आणि इलेक्शन बघितलं पाहिजे. ते मस्ट कम आहे. म्हणजे इतकं म्हणजे इलेक्शनमध्ये तू मला मतदान कर, तुला असं देतो, तुला तसं देतो. सो ते पण आम्ही व्हॅल्यूज पण क्रिएट करतोय की तुला मतं हवी आहेत म्हणून तू काही चॉकलेटच दिलं पाहिजे सगळ्यांना, अशातला भाग नाही. किंवा तू उगाच नाही ती आश्वासनं नाही दिली पाहिजेत. असा काही वेगळा अनुभव आहे का? आता हे तर शिक्षणाची मजा घेत घेत मुलांना शिक्षणाकडे घेऊन जाणं, पण असा कुठला अनुभव आहे की जो बघितल्यानंतर तुला स्वतःला त्रास झालाय त्या गोष्टीचा? मला असं वाटलेलं एक अनुभव जेव्हा मी पाहिला होता तर मला असं वाटलेलं की आपण खरंच 75 वर्ष पुढे आलोय का स्वातंत्र्यानंतरच्या, आणि इतकी वाईट परिस्थिती असू शकते का, आणि माझं लाईफ किती चांगलं आहे. म्हणजे मला असं वाटायचं की माझ्या आयुष्यात किती अडचणी आहेत, आणि ही अडचण म्हणजे जेव्हा मी त्यांची अडचण पाहिली तर तेव्हा माझी अडचण एकदम छोटी वाटायला लागली. एक 16 वर्षाची मुलगी जेव्हा प्रेग्नंट असते तर तिचं बाळंतपण सगळं घरात होतं, आणि जेव्हा तिचं बाळंतपण घरात होतं म्हणजे तिची डिलेव्हरी जी होते ती घरात होते, बाळंतपण नाही, तिची डिलेव्हरी घरात होते त्या मुलीची. आणि जेव्हा त्या मुलीची डिलेव्हरी घरात होते तर तिला शासकीय कुठल्याच विषयांचा, जसं मी आधी सांगितलं, न्यूट्रिशन, वॅक्सिनेशन्स, कुठले पण डॉक्युमेंटेशन, ह्याच्या कुठल्याच विषयाचा ती भाग नसते. पण विचार करा की जी 16 वर्षाची मुलगी आहे तिच्या आईने जड होतीये म्हणून त्या मुलीचं लग्न लावून दिलं, आणि तिचा नवरा दारू पितोय, जी सासू आहे ती जुगार खेळतीये, मटका खेळतीये, आणि दुसऱ्याच मटक्याच्या बाजूचा जो अड्डा आहे तिथं सासरा दारू पितोय, आणि आज 4 बाया त्या मुलीची डिलेव्हरी करतात आहेत. आणि डिलेव्हरी झाल्यानंतर जी जन्मनाळ आहे, जन्मनाळ आपण कापतो, तर जी जन्मनाळ आहे त्या दारूच्या जी बॉटल आहे ती काच तोडून त्या सासूने त्या दारूच्या बाटलीने ती कापली. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हे पुण्यातलाच प्रकार आहे, विश्रांतवाडी भागातला. जेव्हा मी ते पाहतो तर तेव्हा मला माझ्या वेदना खूप छोट्या वाटतात, किंवा माझ्या आयुष्यातल्या अडचणी खूप छोट्या वाटतात की हा काय प्रकार आहे, की किती चुकीच्या पद्धतीने ते सगळं केलं जात आहे. आणि तेव्हा मग मला असं वाटतं की आज आपण इतके पुढं आहोत का, किती म्हणजे इतकं पुढं येऊन सुद्धा आपली मानसिकता किती मागे आहे. तुझं इतकं मोठं काम आहे अभिजित, तू दादाची शाळा आता भविष्यात कुठे बघतोयस? जेव्हा आपण एक सुरुवात करतो एखाद्या कामाची, म्हणजे समजा एखादी नवीन कंपनी स्टार्ट केली, एखादी ऑर्गनायझेशन स्टार्ट केली, तर हे सुरू करताना तर माझा काहीच ऑर्गनायझेशनल व्ह्यू नव्हता की हिची संस्था मोठी करायची वगैरे, असा काहीच व्ह्यू नव्हता. माझं असं मत आहे की म्हणजे कोणाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण मला ही संस्था, ही शाळा बंद करायची आहे. का ती बंद करायची तर त्याच्या मागे असा मी विचार करतो की मला इतकं काम करायचं आहे, इतकं काम करायचं आहे की भारतातला कुठलाही सिग्नलवरचा मुलगा शिक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. आणि एकदा का सगळे मुलं शाळेत जाऊ लागले तर मग अशा शाळांची गरजच पडणार नाही. म्हणून ही शाळा मला पुढे जाऊन भविष्यात बंद करायची आहे आणि भारताला बालसाक्षर भारत बनवायचं आहे. बरोबर. मग अशा भारताचं आपण स्वप्न बघूयात की जे बालसाक्षर आहे, कुठलाही लहान मुलगा, लहान मुलगी शिक्षणापासून वंचित नाही आहे. नक्कीच. तुझ्यासारखेच इतर तरुण आहेत, त्यांना तू काय सल्ला देशील? आता इच्छा प्रत्येकाच्या मनात असते बरं का, की आपल्याला काहीतरी करायचं आहे. एखादी व्यक्ती खूप त्रासात दिसली तरी असं वाटतं की अरे आपल्याला याला मदत करायला पाहिजे, पण तो मार्ग कधी कोणाला सापडत नाही की ते कशा पद्धतीने करायला हवं आहे.
सो हा एक मोठा प्रश्न असतो प्रत्येकासमोर की मला हे करावंसं वाटतं पण कसं करायचं मला काहीच माहिती नाही आहे. आता हा छोट्या मुलांचा विषय आहे की ज्यांना तू एका शिक्षणाच्या प्रवाहात आणतोयस हात पकडून. आता मला असं वाटतं की तरुणांना सल्ला देण्याइतपत मी मोठा नाही आहे, पण मी माझ्या एक्सपिरियन्सेसमधून काय त्यांना सांगतो हे मी विचार करतोय की डेमोक्रेसीचा मिनिंग काय असतो की पार्टिसिपेशन विथ गव्हर्नमेंट. आणि आपली तरुण मुलं बोटं रंगवण्यासाठी करतात आहेत किंवा बरीचशी तरुण मुलं अभिमानाने सांगतात आम्ही बोटं सुद्धा रंगवत नाहीत की आम्ही मतदान नाही करत, आम्हाला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट नाही आहे. तर तुमचा तुमच्या प्रत्येक लाईफमधला एक एक प्रसंग हा पॉलिटिक्सशी समाजव्यवस्थेशी जुडलेला आहे. तर तुम्ही त्या समाजव्यवस्थेत आलं पाहिजे आणि फक्त विचार न करता फक्त विचार नका करू, ते तुमच्या ॲक्शन्समध्ये आणा. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला रिॲक्शन तुमची असली पाहिजे. आणि एखादा विषय जर तुमच्या समोर येतोय तर लगेच त्याला तुम्ही रिॲक्ट करा आणि त्याच्यासाठी काम करायला सुरुवात करा. असं नका विचार करू की कोणीतरी कधीतरी येईल आणि ते कधीतरी काम होईल. ते कधीतरी किंवा कोणीतरी मी का होत नाही ह्याचा विचार प्रत्येक तरुणांनी करायला हवा. आणि तुमच्या संध्याकाळच्या चहाच्या चर्चेमध्ये, तुमच्या ऑफिसच्या गप्पांमध्ये, तुमच्या घरातल्या गप्पांमध्ये जसं इन्फ्रास्ट्रक्चर, पॉलिटिक्स, बिग बॉस असे जे काही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये शिक्षण हा एक मुद्दा असायला हवा. जसं तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलता तसं तुम्ही एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोला, ज्याच्यामध्ये शाळेची गुणवत्ता, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, सरकाराची पात्रता किती आहे शिक्षण चांगलं देण्यासाठी, यावर तुम्ही चर्चा करा. इन्फ्रास्ट्रक्चर तर महत्त्वाचं आहेच, पण ते इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं करण्यासाठी चांगलं शिक्षणसुद्धा जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि ते सर्व समावेशक असलं पाहिजे असं आपण आता म्हणायला हवंय खरं तर. आणि खरं तर मला शेवटचं हे सांगायचं आहे की सिग्नल आपण फक्त तो हिरवा कंदील लागतो आणि आपण पुढे जातो, पण तो हिरवा कंदील त्या सिग्नलवर असणाऱ्या मुलांच्या आयुष्यात सुद्धा शिक्षणाच्या निमित्तानं आपण पेटवला पाहिजे. तो दिवा लगाव बत्ती आहे आणि ती बत्ती आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अशीच पेटत राहिली पाहिजे असं मला वाटतंय. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी, अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका. थँक्यू, तुम्ही मला लगावबत्ती या पॉडकास्टवर बोलवलं. त्याचबरोबर हा जो विषय आहे, ज्या विषयाबद्दल खूप कमी लोक बोलतात आणि असा विषय तुम्ही जगासमोर मांडण्याचा, तुमच्या प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी खूप मनापासून तुमचा आभारी आहे. आणि प्रेक्षकांनी सुद्धा या विषयावर चर्चा करायला हवी आणि या विषयावर आपण मंथन करायला हवं. धन्यवाद.